नमस्कार. वैशाली व्यवहारे देशपांडे संपादित आणि सुनिधी पब्लिशर्स तर्फे प्रकाशित आपुलाची संवाद आपणाशी या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभामध्ये मी विवेक कवठेकर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेली ही लेखकांची, विचारवंतांची मांदियाळी, या सर्वांना मी विनंती करतो की दीप प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाचा प्रारंभ करूया. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्रीयुत श्री द महाजन सर, समारंभाचे प्रमुख वक्ते श्रीयुत मुकुलजी कानेटकर, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले अभ्यासक लेखक श्रीयुत रंजन केळकर सर, श्रीयुत सुधीर पांडे अर्थात स्वामी स्वरूप स्वानंद, श्रीयुत दिलीपजी कुलकर्णी, श्रीयुत केशव साठे, या सर्वांना विनंती की त्यांनी दीप प्रज्वलन करून या सोहळ्याचा आपण प्रारंभ करूया. सोबतच या पुस्तकाची संपादक वैशाली व्यवहारे देशपांडे, सुनिधी पब्लिशर्सचे श्रीयुत अविनाशजी काळे यांनाही विनंती त्याने दीप प्रज्वलन करावे. आज हा एक उत्तम योग आहे की आजच्या दिवशी आपण आपुलाची संवाद आपणाशी या पुस्तकाचं प्रकाशांतर करणार आहोतच. बरोबरीने वैशालीने संपादित केलेल्या यापूर्वीचं जे पुस्तक होतं सखा आत्मसंवाद, या पुस्तकाची ऑडिओ सिरीज, त्याचंही एक अर्थाने विमोचन, प्रकाशन, दोन्ही पुस्तकेचं प्रकाशन हे या समारंभामध्ये होते आहे. या एकूण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरता मी आमंत्रित करतो सुनिधी पब्लिशर्सचे प्रकाशक श्रीयुत अविनाशजी काळे यांना. नमस्कार. सुनिधी पब्लिशर्स तर्फे प्रकाशित आणि वैशाली व्यवहारे देशपांडे यांनी संपादित केलेल्या आपुलाची संवाद आपणाशी या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपण सगळेजण इथे जमा झालेलो आहोत. विवेक म्हणाले तसंच खरोखरच व्यासपीठावरती आणि समोरही लेखकांची, विचारवंतांची, प्रज्ञावंतांची मांदियाळी इथे जमलेली आहे. आपण खरोखरच सगळेजण भाग्यवान आहोत. इतकी थोर माणसं ज्यांनी केवळ विचारांनी नव्हे तर आपल्या कृतीनं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुनिधी पब्लिशर्सचा नेहमीच हा विचार असतो की पुस्तक दीर्घकाळ टिकणारं असावं, ते विशिष्ट काळापुरतं वर्षा 2 वर्षात विसरलं जावं, असं पुस्तक प्रकाशित करू नये असा आमचा विचार असतो आणि त्या विचाराला अनुसरूनच हे पुस्तक प्रकाशित करायला आम्ही घेतलं. पुस्तक प्रकाशनावरती सध्या एकूणच आपल्या गेल्या 2-2.5 वर्षांचा जे सावट आहे ते आहेच आहे, ते होतं आणि आम्ही
हळूहळू त्यातनं बाहेर पडत आहोत. पण खरंच सांगायचं झालं तर ही जी पुस्तकं आहेत अशा प्रकारची अशीच पुस्तकं प्रेरणा देतात, उमेद देतात. या सगळ्या सद्गृहस्थांनी आपल्याला इतकं उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे, ते त्यांच्या विषयाशी इतके जुळलेले आहे, त्यांची इतकी एकात्मता त्या विषयाशी जुळलेली आहे. ते वाचतानाच आणि ते अनुभवताना खूप आनंद होतो. तुम्ही ते लवकरच तो आनंद तुमच्या बरोबर आम्ही शेअर करणार आहोत. त्याच्यात तुम्हालाही सहभागी करून घेणार आहोत वाचक म्हणून. या पुस्तकाच्या निमित्तानं अगदी मोजक्या 2-3च गोष्टी सांगतो. मला महत्वाचे मुद्दे वाटतात ते. मराठी साहित्य, मराठी प्रकाशन हे एका वेगळ्या वाटेवरती सध्या जाताना दिसतं. अनेकदा छोटी छोटी म्हणजे साधारणपणे आपल्या संपूर्ण प्रकाशन विश्वात मराठीमध्ये तुम्ही नीट जर बघितलं तर रोज पुण्यामध्ये किमान 2 प्रकाशन समारंभ असतात. आणि इतक्या प्रमाणामध्ये साधारणपणे 4,500 ते 5,000 पुस्तकं दरवर्षी मराठी भाषेमध्ये प्रकाशित होतात, जी सामान्यपणे जे प्रकाशक म्हणून व्यवसाय करतात अशा प्रकाशकांकडनं केली जातात. त्या व्यतिरिक्त स्वप्रकाशित अशी पुस्तकं वेगळीच असतात. आता या सगळ्यांचं एकूणच साहित्यिक मूल्य काय किंवा कसं हा प्रश्नचिन्हाचा विचार करण्याचा आणि चर्चेचा विषय ठरू शकतो. पण आम्हाला मात्र करताना तो जो एक वेगळा विचार आम्ही सुनिधी पब्लिशर्सच्या वतीने करतो, ती चांगली, उत्तम आणि विचारवंतांची अशी पुस्तकं करावीत की जी आज आपली जी गरज आहे ती आपण सगळ्यांनी मिळून आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी दिलं पाहिजे. काहीतरी एक विशिष्ट असा समचुअस ठेवा आमच्याकडून दिला गेला पाहिजे हा विचार आम्ही सातत्याने करतो. आणि तसाच ही पुस्तक मला असं वाटतं की त्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे. मॅडमनी खूप सुंदर पुस्तक आम्हाला दिलं त्याच्याबद्दल, आणि आज त्यांचं दुसरं पुस्तक प्रकाशित होत आहे त्याच्याबद्दल त्यांचं अतिशय मनःपूर्वक अभिनंदन. आणि आणखी एका कारणाकरता त्यांचं अभिनंदन, ते एवढ्या सगळ्या 13 चांगल्या नामवंत लेखकांची ज्यांच्या ज्यांच्या क्षेत्रात त्यांनी नाव गमावलेलं आहे अशा सगळ्यांची मोठ बांधून त्यांनी आमच्यापर्यंत ते पुस्तक आणलं आणि सुनिधी पब्लिशर्सची निवड केली. याच्याबद्दलही त्यांचे मनापासून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. कोणतंही पुस्तक तयार होताना त्याच्यामध्ये अनेक हात लागले जातात. लेखक लिहून ते पूर्ण करतो, पण पुस्तक होताना मात्र त्याच्यावरती अनेक संस्करणं होत असतात, आपल्याला माहिती असेल. या पुस्तकाच्या संस्करणामध्ये देखील श्वेता देशमुख या माझ्या सहकारी त्यांचं अतिशय महत्वाचं योगदान त्या पुस्तकामध्ये आहे. त्यांनी या संपूर्ण पुस्तकावरती संपादनाचे, प्रकाशनाच्या वतीने जे संस्करण केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचंही खूप मनापासून अभिनंदन. खरं तर त्या राज्यशास्त्राच्या पण गेल्या काही वर्षामध्ये सुनिधी पब्लिशर्स बरोबर काम करताना आणि त्यांची साहित्याची एकूणच आवड जी आहे ती त्या पुस्तकाच्या संपादनाच्या निमित्ताने खूप पुढे आली. मला त्याचंही छान समाधान आहे. या सगळ्याच्या बरोबरीने पुस्तकाचे जे मुद्रक आहेत केसी भिडे, त्याच्यानंतर आतलं एकूण मुखपृष्ठ आणि आतली चित्र सजावट मांडणी हे करणारे विनोद शिंदे यांचाही उल्लेख मला इथं प्रामुख्याने करावा असं वाटतं. हे पुस्तक आपल्या सगळ्यांना आपल्या वाचनामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं नवीन विचार देणारं आणि विचार प्रवृत्त करणारं असं ठरेल असं मला वाटतं. कारण ही सगळीच मंडळी कारण सगळ्यांची नावं घेत बसलो तर खूप वेळ जाईल, पण मला असं वाटतं की तुम्हीच त्यांच्या बोलण्यातनं आणि पुस्तक वाचण्यातनं त्यांना अनुभवा. कारण मी एक नाव घेतलं तर दुसरं कसं काय घेता येईल, आणि अशी माझी पंचायत झालेली आहे खरं सांगायचं तर. ग्रीन रूम मध्ये मी बसलो असताना मला अक्षरशः भरून आलेलं आहे.
आम्ही दोघेही जण खूप भारावून गेलेलो आहोत. इतकी सगळी मंडळी छान आज आपल्या इथे भेटायला आलेली आहेत, आपल्यात सहभागी आहेत. त्या सगळ्यांचे विचार आपण ऐकूया. मी जास्त वेळ घेत नाही. पुस्तकाच्या पुन्हा एकदा मॅडमचं अभिनंदन, सर्व लेखकांचं अभिनंदन, त्यांचे विशेष आभार, कारण त्यांनी या सगळ्याचं जर का याच्यामध्ये सहभाग दिला नसता तर हे पुस्तक प्रत्यक्षात आलं नसतं. हा आत्मसंवाद जो आहे, आपल्याशी केलेला जो संवाद आहे तो तुमच्यापर्यंत जावा आणि तुमचाही आत्मसंवाद असाच दिवसेंदिवस तो वाढत जावा अशी मी मनोमन प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार. धन्यवाद अविनाशजी. प्रकाशकांनी कसं नेमकेपणानं हे सगळं करायचं असतं त्याचा वस्तुपाठ त्यांच्या प्रास्ताविकातही आपल्याला निश्चितपणे बघायला मिळालेला असेल. त्यांनी या सगळ्या मानदियाळीचा जो उल्लेख केला त्यांचा परिचय करून घेणं कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मला वाटतं की संयुक्तिक ठरेल. आज आपण ज्यांच्या अध्यक्षतेत हा सोहळा साजरा करतो आहोत ते श्रीद उपाख्य बापूसाहेब महाजन, वनस्पतीच्या वर्गीकरण शास्त्राचे तज्ज्ञ श्रीधर दत्तात्रय उपाख्य बापू महाजन हे आपल्या आजच्या कार्यक्रमातले सर्वात ज्येष्ठ मार्गदर्शक आणि अभ्यासक आहेत. नेचर वॉक ही संकल्पना रुजू करणारे बापूसाहेब झाड पाहायचं कसं हे शिकवतात. कोल्हापुरामध्ये निसर्ग मित्र मंडळ स्थापन करून देवराई वाचवा ही चळवळ त्यांनी उभी केली. पुण्यातही निसर्गाची ओळख करून देत निसर्ग संवर्धनाचे उपक्रम सुरू केले. अनेक संस्था महाविद्यालयांसाठी ते आजही मार्गदर्शक म्हणून काम करतात. महाराष्ट्र वृक्ष संवर्धनेचे अध्यक्ष, पुण्यातील इम्प्रेस गार्डनचे विश्वस्त, त्यांना जयश्री गुणे पुरस्कार, अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार, धन्वंतरी पुरस्कार, डॉक्टर वर्तक वनमित्र पुरस्कार असे असंख्य पुरस्कार आणि याशिवाय लोकमत न्यूज 18चा जीवन गौरव पुरस्कार यांनी ते गौरवान्वित झालेले आहेत. 400हून अधिक लेख, 17 शोध निबंध आणि 10 पुस्तकं इतकं विपुल साहित्य भंडार असणारे बापूसाहेब महाजन हे आज कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते लाभावे, त्यांचा लेख या पुस्तकामध्ये असावा, हे एक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आणि भाग्याचा क्षण आहे. मी वैशाली व्यवहारे यांना विनंती करतो की बापूसाहेबांचं तिने पुष्पगुच्छ आणि स्वागत सत्कार करता एक अभिनव कल्पना वैशालीने राबवलेली आहे. ती म्हणजे हा अशा प्रकारचा दीप सर्व मान्यवरांना देते आहे. यानंतरचे आजच्या या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य असं म्हणता येईल की आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख वक्ते. खरं म्हणजे देशभरात आपण सगळे त्यांना जाणतो. नुकतंच जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ठरवण्यात आलंय त्याची अंमलबजावणी हळूहळू होतीये. हे सगळं धोरण ठरवण्यामध्ये ज्यांच्या विचारांनी महत्वाची भूमिका बजावली असं शिक्षण क्षेत्रातलं नामांकित व्यक्तिमत्व म्हणजे मुकुलजी कानिटकर. शिक्षणाच्या संपूर्ण भारतीयीकरणासाठी भारतीय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून जवळजवळ एक तप ते कार्य करतायत. 1990 मध्ये वकिलीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्वतःला राष्ट्रकार्यासाठी समर्पित करण्याच्या हेतून तसा निर्णय घेतला. 2012 पर्यंत विवेकानंद केंद्राचे जीवनवृत्ती म्हणून कार्यरत होते. मध्य प्रदेश राज्य परिषदेचे सदस्य असलेल्या मुकुलजींनी 2004 मध्ये ग्वाल्हेरला झालेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या सामूहिक योग उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने दखल घेतलेली आहे, त्याची नोंद झालेली आहे. गेली 15 वर्ष विवेकानंदांच्या जयंतीदिनी 12 जानेवारीला लाखो विद्यार्थी सामूहिक सूर्यनमस्कार घालतात. त्याचंही संचालन मुकुलजी करत आलेले आहेत. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनचे सचिव म्हणूनही काम केलं आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षण तज्ज्ञ, प्राध्यापक या सर्वांसाठी आजवर हजारो कार्यशाळा त्यांनी घेतल्या आहेत. आनंद शाळा उपक्रमात मुकुलजींच्या 8 लाखाहून अधिक सभासद सहभागी आहेत. IIT सह देशातल्या अनेक विद्यापीठांमध्ये भगवद्गीता आणि व्यवस्थापन तसंच शाश्वत आर्थिक विकास यावरती सातत्यानं कार्यशाळा ते घेत आहेत. आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये अभ्यासू वक्ते म्हणून आपला ठसा त्यांनी उमटवलेला आहे. देशभर प्रवास करतात. त्यांच्या
बद्दल सांगण्यासारखं बरंच काही आहे. पण एक गोष्ट सांगूया, परीक्षा दे हसते हसते या पुस्तकाच्या 10 लाखाहून अधिक प्रती या त्यांची विक्री झालेली आणि अनेक भाषांमध्ये त्या अनुवादित भाषांतरितही झालेल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातले मूलगामी विचारासाठी ते विख्यात आहेत. या पुस्तकामध्ये मुकुलजींचा शिक्षणाशी संवाद हा लेख सुद्धा समाविष्ट आहे. मुकुलजींचा स्वागत सत्कार करण्याची पुन्हा एकदा विनंती वैशालीला. आपले तिसरे अतिथी आहेत डॉक्टर रंजन केळकर. भारतीय हवामानशास्त्र विभागामध्ये महासंचालक पदावरून निवृत्त झालेले डॉक्टर केळकर काही वर्षे पुणे विद्यापीठात वातावरणीय विज्ञानाचे मानद प्राध्यापक होते. मान्सून बदल आणि हवामान बदल हे त्यांचे महत्त्वाचे अभ्यास विषय आहेत. हवामानाच्या शास्त्रीय अभ्यासाला अध्यात्माची जोड देत त्यांनी आपला समृद्ध व्यासंग विविध पुस्तकांच्या माध्यमातून वाचकांच्या हाती सोपवलाय. चिंतन 365 दिवसांसाठी, संवाद देवपुत्राबरोबर, मार्ग, सत्य आणि जीवन, महाराष्ट्राचे हवामान, वेदर सॅटेलाइट्स, बायबल मेट्रोलॉजी यासारखी अनेक पुस्तके आणि मान्सून विषयी जागृती करणारे लेख डॉक्टर केळकरांची उपलब्धी आहे. 3री 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाची जी कमी पुस्तकं आहेत त्याबद्दलही त्यांनी लेखन केलं आहे. वृत्तपत्र आणि ब्लॉग लेखनाच्या माध्यमातून ते सातत्यानं तुम्हा आम्हा सर्व वाचकांशी जोडलेले असतात. या पुस्तकामध्ये संवाद वार्याशी हा लेख डॉक्टर केळकरांचा समाविष्ट आहे. मी विनंती करतो. यानंतरचे सन्माननीय अतिथी आहेत श्रीयुत सुधीर पांडे अर्थात स्वामी स्वरूप स्वानंद. मेटलॉजी शाखेतली अभियांत्रिकी शिक्षण घेऊन सुधीरजींनी अनेक प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये नोकरी करून 30व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय प्रारंभ केला. पुण्यातल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विभाग प्रमुखही ते राहिले आहेत. याच काळात त्यांनी उद्योग जगत आणि व्यवस्थापन विषयामध्ये संशोधन करून आचार्य पदवी प्राप्त केली. लहानपणापासून संत साहित्याचं, संत सहवासाचं, साधनेचं, मनन चिंतनाचं रूपांतर आध्यात्मिक मार्गावरील प्रगती साधण्यात झालं आणि पुढे पूज्य स्वामी स्वरूपानंद पावस तथा स्वामी विद्यानंद यांच्या गुरुकृपेतून पल्लवित झालेलं त्यांचं चिंतन हे ग्रंथरूप घेत आपल्या पुढे आलेलं आहे. दिव्योन्मेष, गुरुपुत्र, परब्रह्म, साधनेचे विहंगम स्वरूप, मानव जीवन रहस्य, अद्वैत उन्मेष भाग 1 आणि 2, आदेश गुरुदेव असे असंख्य ग्रंथ त्यांचा अध्यात्म विषयाचा सखोल वैज्ञानिक व्यासंग दर्शवण्याकरता पुरेसे आहेत. उत्तम भाषाशैली, अनुभवसिद्ध वक्तृत्व याच्या आधारे मुमुक्षूंना, जिज्ञासूंना अध्यात्मविषयक मार्गदर्शन ते करतात. या पुस्तकामध्ये त्यांचा संवाद साधनेशी हा लेख समाविष्ट आहे. मी श्रीयुत सतीश देशपांडे यांना विनंती करतो की त्यांनी श्रीयुत सुधीरजी अर्थात स्वामी स्वरूप स्वानंद यांना सन्मानित करावं. या पुढचे आपले सन्माननीय अतिथी आहेत श्रीयुत दिलीप कुलकर्णी. पर्यावरण या विषयावर सातत्यानं चिंतन, मनन, लेखन करता करता एखाद्या व्यक्तीच्या मनात एक दिवस असा विचार येतो की नुसतं लिहिणं उपयोगाचं नाही, जगून पाहायला हवं. आणि 1993 साली पुण्यातनं थेट कोकणातल्या कुडावळे या ठिकाणी ते सहकुटुंब स्थायिक होतात. दिलीप कुलकर्णी आणि डॉक्टर पौर्णिमा कुलकर्णी हे ते दाम्पत्य व्याख्यान आणि शिबिरांच्या माध्यमातून पर्यावरण विषयक जागृती करण्याकरता महाराष्ट्र भ्रमण करतं. सुमारे 3 दशकांच्या कोकणातल्या वास्तव्याच्या दरम्यान 25हून अधिक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. गतिमान संतुलन नावाचं मासिक हे दाम्पत्य गेली 20 वर्ष चालवतं. अभियांत्रिकीची पदवी हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. ते घेऊन पुण्यात टेल्को कंपनीत ते नोकरीला होते आणि पुढे सामाजिक कामाच्या तळमळीतनं ते नोकरी सोडून देतात आणि कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राचं काम स्वीकारतात. पर्यावरणाशी नातं
जपणाऱ्या असणाऱ्या दिलीप कुलकर्णी यांचा या पुस्तकामधला जो लेख आहे त्याचं नाव आहे संवाद मातीशी. मी सतीशजींना विनंती की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. आपले पुढले अतिथी आहेत डॉक्टर केशव साठे. माध्यम व्यवस्थापन या विषयामध्ये आचार्य पदवी प्राप्त केशवजी गेली 40 वर्षे दूरचित्रवाणी आणि प्रसार माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. दूरदर्शन आणि बालचित्रवाणीच्या माध्यमातून 500हून अधिक माहितीपट आणि मालिकांची त्यांनी निर्मिती केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांच्या थेट प्रसारणात सहभागी झाले. ब्रॉडकास्ट जर्नलिझमवर 11 लेखांची मालिका टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यांनी चालवलेली आहे, लिहिलेली आहे. ब्रॉडकास्ट जर्नलिझम आणि डिजिटल मीडिया हे इंग्रजीतलं आणि टेलिव्हिजन आणि प्रसार माध्यम हे मराठीतलं पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे. कॉमनवेल्थ ब्रॉडकास्टिंग या इंग्लंडमधल्या नियतकालिकामध्ये त्यांचं लेखन प्रसिद्ध झालं आहे. दूरदर्शन, झी टीव्ही, IBN लोकमत यासारख्या विविध वाहिन्यांवर माध्यम विषयक मुलाखती त्यांच्या प्रसारित झाल्या आहेत. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्मार्ट स्कूलचे संस्थापक संचालक म्हणूनही काम केलं आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात माध्यम शिक्षण विभागामध्ये मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे डॉक्टर केशव साठे यांचा माध्यम संवाद हा लेख हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्याही स्वागत सत्काराकरता सतीश देशपांडे यांना विनंती करतो. मंचावरील व्यासपीठावरील या मान्यवरांशिवाय आपुलाची संवाद आपणाशी या पुस्तकातली अन्य लेखक मंडळी सुद्धा आमच्या सौभाग्याने या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. त्यांचाही उल्लेख आणि त्यांचाही सन्मान व्हावा अशी आमची इच्छा आहे. श्रीयुत मोहन शेटे रमणबाग शाळेतील इतिहासाचे हे शिक्षक, एक अभ्यासक, व्याख्याते, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य राहिलेले आहेत. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ इतिहासप्रेमी मंडळाच्या माध्यमातून ते सक्रिय आहेत. ऐतिहासिक महानाट्यांचे लेखक म्हणूनही परिचित आहेत. त्यांचा संवाद इतिहासाशी असा लेख यात समाविष्ट आहे. श्रीयुत मोहन शेटे यांचाही प्रदीर्घ परिचय आहे, पण या सर्व मान्यवरांना आपल्याला ऐकायचंही आहे आणि म्हणून त्यातल्या त्यात थोडक्यात करण्याचा माझा प्रयत्न आहे. श्रीयुत अतुलजी कहाते हे या ठिकाणी उपस्थित आहेत. संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, करिअर मार्गदर्शन या विषयातले तज्ज्ञ अतुलजी काही वेळात येणार आहेत. यानंतर श्रीयुत गिरीजी रांगणेकर मास कम्युनिकेशन या विषयातनं आचार्य पदवी प्राप्त. गिरीजी प्रिंट आणि व्हिज्युअल मीडिया हा त्यांचा अभ्यासाचा विषय. विविध माध्यमांमध्ये नोकरी करून स्वतःचा पॉइंट ऑफ व्ह्यू ही फिल्म प्रोडक्शन कंपनी त्यांनी स्थापन केली. आकाशवाणीसह विविध माध्यमामध्ये ते व्यक्त होत आलेले आहेत. संवाद चित्रपटाशी हा लेख त्यांचा या पुस्तकामध्ये आहे. श्रीयुत चेतन जोशी, आपल्या सगळ्यांना CID मालिका माहिती आहे. त्या मालिकेचं पटकथा लेखन चेतन जोशींनी केलेलं. लघुकथा लेखक, कादंबरीकार, पटकथा लेखक असा विविध प्रकारचा त्यांचा परिचय. आणि या पुस्तकामध्ये शब्दसंवाद या नावाचा एक सुंदर लेख आपल्याला चेतनजींचा नक्की वाचायला मिळेल. या ठिकाणी उपस्थित आहेत श्रीयुत तन्मय कानेटकर. तन्मयजी परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. सामाजिक राजकीय प्रश्नांवरती विपुल लेखन त्यांचं चाललेलं असतं. नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन देशभरामधल्या आणि जिथे जाणं शक्य नाही त्या ठिकाणी नियोजनात मदत करून तन्मयजी हे सक्रिय असतात. कथा, वेब सिरीजचे लेखन असा अनेक उपक्रम तन्मयजी करतात. त्यांचंही स्वागत या ठिकाणी व्हावं.
आणि प्रास्ताविकामध्ये ज्यांचा उल्लेख अविनाशजींनी केला त्या श्वेता देशमुख यांनी प्रकाशकांच्या वतीनं या पुस्तकावर जे काही संस्कार करायचे असतात अविनाशजींनी त्यांचा अतिशय व्यवस्थित परिचय करून दिला असल्यामुळे त्यात आता आपला सगळ्यांचा वेळ न घालत आम्ही त्यांचाही सन्मान या ठिकाणी व्हावा अशी विनंती करतो. या स्वागत समारंभानंतर अविनाशजी म्हणाले की सगळ्या लेखक मंडळींचा यथायोग्य सन्मान सत्कार करायचा प्रयत्न झालाय, पण ज्यांनी या सगळ्यांना जुळवून आणलंय त्या संपादकांचं इथे अजून काहीच झालेलं नाही आणि म्हणून प्रकाशकांच्या वतीनं संपादकांचा सन्मान सत्कार. सत्काराला उत्तर हे संपादकाने आधी द्यावं आणि म्हणून संपादकीचं मनोगत व्यक्त करण्याकरता मी वैशिलेला या ठिकाणी आमंत्रित करतो. मंचावरील सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज इथे मला खूप मोठी मोठी मंडळी दिसत आहेत आणि खरं सांगायचं तर खूप भरून आलंय, कारण माझ्यासाठी आजचा कार्यक्रम हा संकल्प सिद्धीचा कार्यक्रम आहे. 5 वर्षांपूर्वी मी जेव्हा माझ्या आईच्या स्मरणार्थ काहीतरी करावं असा विचार केला तेव्हा आत्मसंवादात्मक लेख आणि आईची आवड म्हणून वैचारिक लेख आणि दोन्हीचं माध्यम संवाद असावं ही माझी आवड म्हणून पुस्तकाचं काम सुरू केलं. आणि पहिलं पुस्तक 2018 मध्ये सखा आत्मसंवाद आलं, ते आत्मसंवादात्मक लेखांचं. त्याच वेळेला खरं तर या पुस्तकाचं बरंचसं काम झालेलं होतं, पण आणखीन काही लेख वाढवावेत आणि मोठं छान पुस्तक करावं असा विचार आला आणि आणखीन थांबलो, आणखीन लेखांची वाढ बघितली आणि तुम्हाला कळेलच पुस्तक बघितल्यावर की त्या लेखांची किती सुंदर भर पडली आहे पुस्तकात. पण ते करण्यात मध्येच कोविड आला आणि सगळ्याच गोष्टी बदलल्या. त्याच्यामुळे जे 2 वर्षात करणं अपेक्षित होतं त्याच्यासाठी 5 वर्ष लागले. जेव्हा आपल्या एखाद्या कामात स्वतःचं पुस्तक असलं तर ती फार वेगळी गोष्ट असते, तुम्हीच लेखिका आणि तुम्हीच सगळं करता. ज्या वेळेला इतकी दिग्गज मंडळी, विद्वान मंडळी, ऋषितुल्य मंडळी तुमच्या साठी तुमच्या एका शब्दावर इतके सुंदर लेख देतात तेव्हा कुठेतरी सातत्याने आतमध्ये होतं की हे पुस्तक झालं पाहिजे, लवकर लवकर झालं पाहिजे. आणि ती जी प्रोसेस होती ही 4-4.5 वर्षांची, ती आतल्या आत असं एका पॉइंटला अशी हे करत होती की अजून व्हायचंय ग, अजून व्हायचंय, अजून व्हायचंय. मधल्या काळात मी सखा आत्मसंवाद नंतर आईच्या नावाने डॉक्टर कल्पना व्यवहारे फाउंडेशन नावाने एक संस्था काढली, प्रोजेक्ट अस्मी म्हणून काम सुरू केलं. या 2 गोष्टींबरोबर आईच्या स्मृतीत सुरू केलेलं हे पुस्तक आज पूर्ण होत आहे म्हणून मी संकल्प सिद्धी म्हणतेय. मला असं वाटतंय आज की आज हे पुस्तक प्रकाशित झाल्याने मला आतमध्ये खूप शांत स्वस्थ वाटणार आहे, कारण मी आईला जे प्रॉमिस दिलं होतं ते आज मी या निमित्ताने पूर्ण करते. खरं तर खूप बोलायचे आणि काहीच बोलायचं नाही अशा कुठल्या तरी मधल्या टप्प्यात मी आता आहे. इतकी मोठी मोठी मंडळी इथे आहेत, त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या शुभेच्छा
यांनीच मला वाटतं मी जे काही करू शकते काम ते करू शकते. त्या शुभेच्छांचं बळ खूप मोठं आहे. आत्मसंवादात्मक पुस्तक आणि हे जे पुस्तक आहे वैचारिक लेखांचं जरी पुस्तक असेल तरी सुद्धा हे आत्मसंवादात्मकच आहे. यात फारसा अजिबातच फरक नाहीये, कारण या पुस्तकातले लेख एखाद्या विषयाशी संवाद असा आहेत आणि त्या विषयातले जे तज्ज्ञ आहेत यातले अनेक लेखक ते विषय जगता आहेत त्यांच्या रोजच्या आयुष्यात. असं ज्यांचं आयुष्य म्हणजेच त्या विषयाला वाहून घेतलेलं आहे त्यांचा आत्मसंवाद हा त्या विषयाच्या माध्यमातून होतोय, म्हणून तो त्या विषयाशी असलेला संवाद असं आपण म्हणतोय. खरं तर तो एका वेगळ्या स्तरावरचा आत्मसंवादच आहे. आणि आत्मसंवाद नेहमी आपल्याला आणखी 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 उन्नत करत जातो. जे स्टेजवर बसलेले सगळे मान्यवर आहेत ते असे त्यांच्या आत्मसंवादाने अशा उन्नत स्तरावर आहेत की आज त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या शुभेच्छांनी आणि या पुस्तकात त्यांनी जे त्यांचे विचार मांडलेत त्यांनी आता आपल्या सगळ्यांना ते वाचून आत्मिक बळ मिळणार आहे. आणि त्याच्याही पुढला भाग मला असं वाटतो की हे पुस्तक आपल्या सगळ्यांना आपल्या आत्मसंवादाकडे नेणारं असणार आहे. ही माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे. आजचा दिवस माझ्यासाठी आणखीनही एका गोष्टींसाठी खूप महत्वाचा आहे. मी अनेक वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम केलं आणि तिथूनच मला प्रेरणा मिळाली. जे काही सामाजिक काम मी करते किंवा जे काही मी माझ्या आयुष्यात करते मला असं वाटतं त्याची प्रेरणा मला तिथे मिळाली. आणि माझ्या या पुस्तकाला माझी खूप इच्छा होती की परमपूज्य मोहनजी भागवतांची प्रस्तावना असावी आणि ती माझी इच्छा या पुस्तकाच्या निमित्ताने पूर्ण झाली. सखा आत्मसंवादला परमपूज्य गोविंद देवगिरी महाराजांचे आशीर्वाद लाभलेत आणि या पुस्तकाला मोहनजींचे आशीर्वाद लाभलेत. माझ्या दृष्टीने हा सर्वार्थाने अत्युच्च आनंदाचा क्षण आहे आणि खऱ्या अर्थाने संकल्पपूर्तीचा क्षण आहे. आपण सगळ्या लेखकांचे आभार मानणं माझ्यासाठी फार थोडक्यात असं काहीतरी त्रोटक काहीतरी बोलते असं वाटेल मी. खरं तर मला त्यांच्या आभारात ऋणात राहायला जास्त आवडेल. स्टेजवरचे सगळे मान्यवर लेखक तर आहेतच, पण असं नको वाटायला की एक तरुण वर्ग आहे ज्यांचेही काही विचार आहेत जे वेगवेगळ्या विषयांमधनं आपल्यापर्यंत पोहोचवायला पाहिजेत. त्याच्यामुळे छान नवीन जुन्याचा खूप सुंदर संगम याच्यात झालाय. नवीन जुनं म्हणण्यापेक्षा अत्यंत अनुभवी आणि आत्ता या क्षेत्रात खूप छान काम करणारे अशांचा सुंदर संगम या पुस्तकात झालेला आहे. मी सगळ्यांना खरं तर मनपूर्वक धन्यवादही देते आणि त्याच वेळेला हे सांगू इच्छिते की तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद राहू द्या आणि इथे जे समोर बसलेले आहेत त्या सगळ्यांच्या सोबत आणखीन काम करायला मिळू देत अशी या निमित्ताने मी इच्छा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. वैशालीने जो संकल्पपूर्तीचा क्षण म्हटला त्यातला महत्वाचा टप्पा म्हणजे या आपुलाची संवाद आपणाशी पुस्तकाच्या प्रकाशनाचा क्षण. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन करावं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत श्रीधर महाजन सर यांच्या समोर हा पुस्तकांचा बॉक्स नेऊया. धन्यवाद. वैशालीच्या मनोगतातनं आपल्या लक्षात आलं असेल की ती आपल्या कामाशी अगदी
काय म्हणता येईल की प्रचंड जुळलेली असते. या सगळ्या लेखकांनाही तिचा अनुभव आला असेल की या प्रत्येक लेख घेताना, तो पूर्ण करताना, त्याचं संपादन करताना ते पाहिजे तसं आलं की नाही, त्यांच्याशी ते सतत बोलत राहणं. प्रकाशकांनाही तो अनुभव वारंवार आला असेल की वैशाली अगदी त्याच्या मागं लागून राहते. आत्ता आपण जो कार्यक्रम अनुभवणार आहोत तो विषय आहे प्रोजेक्ट अस्मी या यूट्यूब चॅनलवर अस्मी संवाद नावाची ऑडिओ सिरीज. आता आज त्याचं एक लॉन्चिंग, त्याचं एक अर्थानं लोकार्पण आपण घेणार आहोत. तर सखा आत्मसंवाद पुस्तक करून ती थांबली नाही. ते पुस्तक ऑडिओ पद्धतीनं सुद्धा वाचकांसोबत श्रोत्यांपर्यंतही पोचलं पाहिजे हा ध्यास तिला लागलेला होता. आणि म्हणून त्या पुस्तकातल्या जवळजवळ सर्व लेखांचं तिने ऑडिओ पद्धतीनं ते सगळं ध्वनिमुद्रण करून घेतलं. वैशाली आणि सतीश रावांचा मुलगा ध्रुव हे सगळं त्याची तांत्रिक बाजू तो करतो आहे आणि ती आत्ता आपण पाहणार आहोत. मी ध्रुवला विनंती करतो की त्यांनी याची सगळी तांत्रिक बाजू बघावी आणि पुन्हा एकदा श्रीयुत श्रीधर महाजन सरांना विनंती की तुमच्या हाती एक कळ त्याची तो देईल आणि त्याचं आपण लॉन्च करूया. तुम्हाला घोषणा करायची आहे, सगळं शेवटी मुलांच्याच हातात असतं. हे पुस्तक आणि हे आता जे ऑडिओ बुक प्रकाशित झालेलं आहे त्याचं प्रकाशन झालंय, याबद्दल मला अत्यानंद होत आहे. कल्पना व्यवहारे फाउंडेशन प्रस्तुत करत आहे सखा आत्मसंवाद. संपादिका वैशाली व्यवहारे देशपांडे. आत्मसंवाद म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं करून सांगायचं तर प्रत्येक क्षणी तुमच्या माझ्या मनातल्या मनात जे स्वगत सुरू असतं ना, तोच हा आत्मसंवाद. अत्यंत प्रामाणिकपणे आपली साथ देणारा हा स्वसंवाद किंवा आत्मसंवाद. तो आपला खरा सखा किंवा सखी म्हणू शकता तुम्ही त्याला, पण मी सखाच म्हणणार आहे. तो सखा कारण तो अव्यक्तपणे अखंड आपली सोबत करत असतो. तोच आपले व्यक्तिमत्व घडवत असतो. सर्वसामान्य माणसांपेक्षा यश कीर्ती मिळालेली माणसं वेगळी असतात. काय कारण असावं बरं? कारण त्यांचा आत्मसंवाद सकारात्मक आणि विवेकनिष्ठ असतो. आत्मभान जागृत ठेवून स्वतःच त्रयस्थपणे निरीक्षण करून स्वतःशीच केलेला एकाग्र संवाद हा खरा सशक्त आत्मसंवाद. अविरतपणे सुरू असलेला हा आत्मसंवाद आपल्यासाठी इतका सवयीचा आणि सहज असतो की त्याला शब्दात पकडणं कठीण होऊन बसतं. पण तरीही हा आत्मसंवाद साधून तो आपल्यासाठी शब्द स्वरूपात व्यक्त केलाय वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांनी सखा आत्मसंवाद मध्ये. सखा आत्मसंवाद या सिरीज मध्ये आपल्याशी संवाद साधतायत सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे. जन्मजात. कधीतरी एका फार मोठ्या दिग्दर्शकाचं व्याख्यान मी ऐकलं होतं. ते म्हणाले होते, अपमान सहन केल्याशिवाय अभिनेत्याच्या चेहऱ्यावरच्या रेषा हलत नाहीत. ग्रेट ऍक्टर कधीही चैनीत जन्माला येत नाही. अपमान, कमी लेखणं, लोकांचं धुडकावणं, नाकारणं, त्यामुळे येणारं फ्रस्ट्रेशन, निराशा, ते रडणं, आतल्या आत घुसमटणं, रडणं सहन केलेलं असलं की मग त्याच्या चेहऱ्यावरच्या रेषा हालायला लागतात. या त्यांच्या व्याख्यानातील वाक्यांचा, शब्दांचा माझ्यावर फार मोठा प्रभाव आहे. ज्या ज्या वेळेला मला नाकारलं जाईल तेव्हा तेव्हा मला जास्त चेव यायचा आणि मी
स्वतःवर जास्त मेहनत घ्यायला लागायचो. या ऑडिओ बुकचं स्वरूप कसं राहणार आहे, हे चॅनल कसं राहणार आहे, त्याची एक झलक ध्रुवनी आता या ठिकाणी दाखवली. ध्रुवचं आपण सगळे एकदा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करू. या प्रकाशन सोहळ्याच्या सन्माननीय अध्यक्षांनी महाजन सरांनी दोन्ही घोषणा केलेले आहेत. पुस्तकाचं प्रकाशन आणि या ऑडिओ बुकचं लॉन्चिंग झालेलं आहे. ध्रुवचंही आपण टाळ्या वाजवून सन्मान सत्कार केला, कौतुक केलं. परंतु हे पुस्तक ज्यांच्यामुळे आपल्यापर्यंत पोचलं आहे ते आपले प्रकाशक श्रीयुत अविनाशजी यांचा मात्र सत्कार करायलाच हवा. मी वैशालीला विनंती करतो की त्यांनी अविनाशजींना, अविनाशजी हे कसं असतं ना, म्हणजे प्रकाशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सगळ्यांना त्याची शाश्वती वाटत नाही. म्हणजे प्रिंटिंग क्षेत्राच्या दृष्टीने जर विचार केला तर सगळ्या मान्यवर लेखकांनाही आपलं पुस्तक, आपला लेख ते कसं दिसतं त्याची सगळी उत्सुकता होतीच. आणि फायनली शेवटच्या क्षणी का असेना ते गरम गरम आपल्या हातात आलेलं आहे. आणि हे ज्यांच्यामुळे शक्य झालं ते अविनाशजी यांचा सन्मान वैशालीने करावा अशी विनंती. हा संपूर्ण सत्कार माझ्या टीमच्या वतीने स्वीकारतो एवढं लक्षात असू द्या. बाहेर माझी पत्नी प्रणती आहे, ती तुम्हाला भेटेल. तिच्याशिवाय पान हलत नाही, घरचं आणि ऑफिसमधलं सुद्धा. ध्वनी व्यवस्था बाहेरपर्यंत आवाज जाईल अशी आहे. आणि त्यामुळे टीमचा सन्मान म्हणून अविनाशजींनी हा घेतला, हेही खूप महत्त्वाचं आहे. आमची एक टीम असते असं माननीय बाळासाहेब नेहमी म्हणायचे. बाळासाहेब दीक्षित या ठिकाणी उपस्थित आहेत. आता आपण मान्यवरांना ऐकण्याकरता सगळे उत्सुक आहोत आणि म्हणून सुरुवातीला काही मनोगत मान्यवरांची, पण थोडंसं वेळेचं बंधन त्याला आहेच. आपण असं म्हणू शकाल की बाबा रे तुला नाही का, मला मात्र तेवढं बोलावंच लागतं. सर्वप्रथम मी विनंती करेन आजचे आपले सर्वात ज्येष्ठ कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत श्रीद महाजन सर. वस्तुतः अध्यक्षीय मनोगत शेवटी असतं, परंतु महाजन सरांची एकूण प्रकृती आणि पुन्हा एकदा क्षमा करा. मी माझ्या खुर्चीवरनं उठल्यानंतर आता आदरणीय व्यासपीठ किंवा संवादपीठ यांना वंदन करून मी सुरुवात करतो. मला धक्काच बसला इथे ह्या हॉलमध्ये. इथे येऊन मला जवळजवळ आता 2 तास झालेले आहेत, पण ह्या सभागृहात प्रवेश केल्यानंतर मला कळलं की मी अध्यक्ष आहे. तर मला थोडंसं त्याच्याबद्दल धक्काच बसला, पण इतका नाही धक्का बसला, कारण आपल्याला सर्वांना माहिती असेल की कोणत्याही विषयाचे जन्मजात अध्यक्ष ज्यांना म्हणत असत, डॉक्टर द वा पोद्दार, ते आमच्या घरी येत असत. माझ्या वडिलांचे वर्गमित्र होते आणि त्यांनी त्यांच्या व्याख्यानात एकदा सांगितलं होतं अध्यक्ष कोणाला करावं, ह्याविषयी त्यांनी सांगितलं होतं. त्यात त्यांनी सांगितलं की तो जास्तीत जास्त उपस्थितांमध्ये ज्येष्ठ असावा, म्हणजे तो फार काळ उभं राहू शकणार नाही, फार काही बोलणार नाही. दुसरी गोष्ट, त्याला दाढी असलं तर उत्तम, दाढी असली तर ती पिकलेली असेल तर त्याहून छान. आणि तिसरी फार महत्त्वाची त्यांनी गोष्ट सांगितली ती अशी की ज्या विषयाचा कार्यक्रम असेल त्या विषयाचं त्याला कमीत कमी ज्ञान असावं किंवा असू नये, ज्ञानच असू नये, म्हणजे तो फार बोलणारही नाही.
ह्या बऱ्याचशा ह्याच्यामध्ये मी बसतोय असं वाटतंय, पण अपवाद आहे कारण ह्याच्यातच माझा लेख आहे, त्यामुळे थोडासा अपवादही आहे असं म्हणता येईल. वेळ किती? म्हणजे मी अजून कितीही बोलू शकतो आणि अध्यक्ष असूनही बोलू शकतो, पण एकंदर उशीर बराच झालेला आहे आणि बऱ्याच जणांना बोलायचं आहे. 5 मिनटं ह्यांनी आत्ता सांगितलं, तर थोडीशी याची पूर्वपीठिका मला अशी सांगायची आहे की मी मूळचा अगदी पुण्याचा, पुणेकर, पुणेरी काही म्हणा, आणि मूळ मध्य पुण्यातल्या, जुन्या पुण्यातल्या बुधवार पेठेमध्ये आमचा वाडा. आणि त्यावेळेला म्हणजे आता त्याला 75 वर्ष साधारण झालेली असेल, त्यावेळेला मी शाळेत होतो आणि आठवण आमच्या वाड्यामध्ये विहीर होती. कात्रजचा नळ होता पेशव्यांपासून हे केलेला. मागे परसबाग होती, त्याला परसबागेला मागच्या बाजूला लागून आमचा वाडा आणि विष्णू मंदिर, बेलबाग मंदिर, हे प्रसिद्ध नाना फडणीसांनी बांधलेलं, त्यांनी बांधलेली समान सामायिक भिंत अजूनही छान आहे. अशा ठिकाणी माझं बालपण गेलं आणि अशा घरामध्ये एका पांढरपेशा घरात जन्म होऊन सुमारे 25-27 वर्षाचा झाल्यानंतर मी जंगली झालो. म्हणजे असं वाक्य आत्ता इथे मला बोलायला हरकत नाही, घरी किंवा माझी पत्नी असताना मी बोलत नाही. आय एम मोर ॲट होम इन दी फॉरेस्ट दॅन ॲट होम. अशा प्रकारचं मी जंगलात खूप हिंडणारा, भारतभर सगळीकडे जंगलांचा अभ्यास करण्याकरता हिंडलेलो आहे. पण लहानपणी परसबागेमध्ये माझा फारच जवळचा सखा होता. वाड्यात खूप मोठा वाडा, खूप बिराड असल्यामुळे 7-8 समवयस्क, खूप आम्ही दंगा करायचो वगैरे वगैरे. पण परसबागेतला एक माझा सखा, शेवग्याचं झाड, इतका जिवलग सखा, त्याच्याशी आपण बोलतोय तो आपलं ऐकतोय आणि तोही काहीतरी बोलतोय असं मला तेव्हापासून भास व्हायचा. त्याच्यावर उंच चढून मी बसायचो, तिथनं त्यावेळचं बरंचसं पुणं दिसायचं. तुम्ही म्हणाला शेवग्याच्या झाडावर चढायचं नसतं, फार ते कुचकं असतं. पण त्यावेळेलाही माझ्या सामान्य ज्ञान असं होतं की जिथे एखादी फांदी फुटून तिरपी वर जाते, त्या दुबेळक्यात मुख्य खोड्याला धरून किती वर गेलं तरी काही होत नाही. त्यातून मी असा माझ्या वजनाने त्याला काय होणार आहे बिचाऱ्याला, अशा प्रकारचं सगळं झालं. आता मला सांगायचं आहे, पहिली गोष्ट म्हणजे याचे संपादक वैशालीताई या एक दिवशी घरी आल्या आणि त्यांनी मला त्यांचं पहिलं पुस्तक दिलं आणि दुसऱ्या पुस्तकाकरता आपण काही लिहू शकाल का, असं कोणीतरी मला काही लिहू शकाल का म्हटलं की आनंदच होतो, मला लिहावंसं वाटतं. लिहिणं हा माझा स्वाभाविक स्वभाव आहे. जसा जंगलात हिंडून जंगलाच्या मध्ये बसून सुद्धा मी लिहित असतो. त्यामुळे मी लगेच ते मान्य केलं आणि वृक्षाशी संवाद साधायचा असा विषय, तो तर फारच माझ्या आवडीचा विषय निघाला की आत्ता मी त्या जोगेश्वरीच्या घरात अजून राहत नाही आहे. अजून आहे ते घर, तिथे जातो मध्ये, पण सध्या निलायम टॉकीजवळ राहतो. खूप हिरवागार परिसर आहे. एका बाजूला तर पेशवे पार्कची मागची बाजू आहे आणि मी ज्या टेबलावर लिहायला बसतो त्या मोठ्या खिडकीच्या बाहेर प्रचंड मोठा चिंचेचा वृक्ष आहे. म्हणजे आत्ता आपल्याकडे आहेत माननीय दिलीप कुलकर्णी, त्यांचं घर आणि माझं घर यांच्यामध्ये तो वृक्ष आहे. त्या वृक्षाची माझा संवाद होत असतो, व्हायला सुरुवात झाली आणि त्या वृक्षावर मी संशोधनही करत असतो. संशोधन मी सुरू केलेलं होतं. संशोधन असं, जास्त वेळ सांगायला सगळं नाही, अगदी थोडक्यात सांगतो की चिंच हा वृक्ष भारतीय नाही. सर्व पुस्तकात, सर्व इंग्रजी पुस्तकात ज्याला फ्लोराज म्हणतात, महाराष्ट्राच्या भारताच्या वृक्षांविषयी जी माहिती आहे त्यात चिंचेचा उल्लेख आला की तो पूर्व आफ्रिका मधला मूळचा वृक्ष आणि तो भारतात नंतर आलेला आहे. हे मला अतिशय चुकीचं वाटत होतं आणि ह्यावरती संशोधन केलं पाहिजे असा माझा फार विचार सारखा येत होता.
ह्या वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, जंगलशास्त्र याच्याशिवाय संस्कृत, मराठी हे माझे अत्यंत आवडते विषय. संस्कृतमध्ये भविष्य पुराणामध्ये एक श्लोक आहे, न्यग्रोधमेकं पिचुमंदमेकं दशचिंचिणीकं अश्वत्थमेकं दशचिंचिणीकं कपित्थ बिल्वा मलकत्रयं च पंचाम्रवापी नरकं न पश्येत. चिंचेची 10 झाडं जो लावेल तो कधीही नरकात जाणार नाही. असा सुमारे 2000 वर्षापूर्वी असेल लिहून ठेवलेला आपल्याकडे श्लोक आहे. आणि चिंचेचं झाड आफ्रिकन, हे कसं काय असेल असा विचार मी सुरू केला. पण त्याला थोडे शास्त्रीय पुरावे मिळाले पाहिजेत. आज चिंचेचे सर्व भारतभर चिंचेचे खूप वृक्ष आहेत. बहुतेक सगळे लावलेले आहेत आणि काही न लावलेले पण चिंचोके पडून आपोआप उगवलेले आहेत. भारतातल्या जंगलात क्वचितच, मी इतक्या जंगलात हिंडतो, जंगलात कुठे चिंचेचं वृक्ष आहे का? त्याच्या आधी खूप माझं जंगल भ्रमंती झाली, त्यात मला कुठे दिसला नव्हता. तरी कुठे आहे का हा पाहण्याचा प्रयत्न माझा चालू होता आणि त्याला यश आलं. पाँडेचेरीला वर्षातनं 2 महिने मी साधारणपणे तिथे असतो. त्या पाँडेचेरीच्या जवळ एक व्हर्जिन फॉरेस्ट आहे. त्याला देवराई असं म्हणत नाही, कारण आतमध्ये काही देव वगैरे काही नाही आहेत, पण अतिशय चांगलं मानवी हस्तक्षेप अजिबात नसलेलं जंगल आहे. त्या जंगलात एक फेरफटका मारण्याची व्यवस्था केलेली आहे. इथून जायचं, आणखीन मधून त्या बाजूने बाहेर यायचं. साधारणपणे 1.5 ते 1 किलोमीटर असेल. त्या जंगलात हिंडताना मला चिंचेचे वृक्ष आढळले. 3 चिंचेचे वृक्ष आहेत त्याच्यामध्ये आणि खूप मोठे आहेत. खूप मी चौकशी केली, ते कुठे त्या ठिकाणी ते कोणी लावलेले असण्याची शक्यता फार कमी आहे. आणि वनाधिकाऱ्यांना विचारलं, त्यांच्या सांगण्यावरूनही मला नंतर कळलं की आंध्र प्रदेशातल्या जंगलामध्ये सुद्धा कर्दली वन ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये सुद्धा चिंचेचा वृक्ष आहे. तो नंतर मी जाऊन बघून आलो. ह्याहीपेक्षा फार महत्त्वाची गोष्ट, पाँडेचेरीपासून 23 किलोमीटर अंतरावर फॉसिल फॉरेस्ट असं एक ठिकाण आहे. त्याच्या कंपाऊंड घालून संरक्षित करून लोकांना पाहायला ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी 2 लाख, 2.5 लाख, 25 लाख वर्षापूर्वीपर्यंतचे अनेक वृक्षांचे पूर्वज तिथे पहुडलेले आहेत. म्हणजे असं वाटतं 10-15 फूट लांबीचा आणि 1.5 फूट व्यासाचं एक वृक्षाचं खोड पडलेलं आहे. आत्ताच कुणीतरी तोडून वगैरे ठेवलं की काय, तो वृक्ष टाकला की काय तिथे, असं वाटण्याजोगं त्याचं बाहेरचं साल सगळं, त्याचा रंग वगैरे सगळा. आणि तो 2.5 लाख वर्षापूर्वीचा चिंचेचा पूर्वज आहे. तेव्हा चिंचेचे इतक्या पूर्वीचे पूर्वज आपल्याकडे मिळालेले आहेत. त्यामुळे मी चिंच ह्या विषयावर लगेच लिहायचं मान्य केलं. खरोखरीच माझा संवाद चालू असतोच. इतकंच बोलून फक्त चिंचेवरतीच खूप सारखा तो विषय डोक्यात असला की काही कविता होतात असं म्हणतात. तशा मला कविता होतात सुद्धा कधी कधी. आणि काही कविता मी करतो सुद्धा जाणीवपूर्वक, शब्दाला शब्द जोडून, यमक वगैरे हे सगळं पाळून, छंद वृत्त वगैरे काय असेल ते. कल्पतरू भुवरी हे माझ्या कवितेचं शीर्षक आहे. पुस्तकात आहे, नंतर सगळ्यांना वाचायलाच मिळणार आहे. एवढं वाचून थांबावं असा मी विचार केला. कशाला जावे दूरदेशी शोधण्या उगा काश्मीरी, असता चिंच सुंदरी उभी सदोदत दारी, सुरेख पोपटी पालवी. फार बघण्याजोगी पालवी असते. जेव्हा एप्रिलच्या दुसऱ्या अर्ध्या भागात, एप्रिलच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात तो पालवीने इतका भरून जातो. मी म्हणतो की नववधू भरदरी हिरवा, पोपटी हिरवा शालू नेसून उभी आहे. आणि त्यात मी माझ्या लेखामध्ये खूप आणखी गंमत केलेली आहे थोडीशी, की ती नववधू साडी नेसताना ती कशी असते, पहिली साडी काही पेळून टाकून नंतर साडी नेसत नाही. पहिली साडी आत असते, हळूहळू बाहेरची नेसत आतली काढत जायचं. असा तो चिंचेचा वृक्ष फुलतो की पहिली पानं गाळून टाकायला सुरुवात झाली. खाली जमिनीवरती रांगोळी, बारीक बारीक त्याच्या पर्णिका असतात, पिवळ्या, हिरव्या,
छटांची रांगोळी खाली तयार होत असते आणि वरती पालवी त्याला येत असते वगैरे वगैरे. पालवी आल्याबरोबर भरजरी का म्हणतो मी, त्याची फुलं सोनेरी पिवळ्या रंगाची असतात आणि पालवी बरोबरच ती पण यायला सुरुवात होतात, त्यामुळे ती साडी भरजरी दिसते. असं बोलायला लागलो तर नाही वेळ पुरणार. सुरेख पोपटी पालवी पल्लव नाजूक भारी, झळाळे त्यावर पुष्प सोहळा पिवळा तांबूस भरजरी. नंतरचं कडवं, बालपण रम्य आठवे बोरे चिंचा चिंचोके कितीतरी, सार सर्वस्व अर्पित रसाळ स्वाद करण्या पाक घरी. शेवटचा अक्षर सगळ्या ओळींचे री आहे. कोकिल कूजन आम्र तरुपर चाले तुवा तरुवरी. याचा तर अनुभव माझा फारच वेगळा आहे. त्या चिंचेच्या झाडावर आंब्याचं झाड आहे, त्याला मोहर आलेला असताना सुद्धा आमचा कोकिळ चिंचेवर बसून कुहू कुहू करतो, कूजन करतो. हे अगदी अनेक वेळा मी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. कोकिल कूजन आम्र तरुपरी चाले तुआ तरुवरी, किती नाचती बागडती शाखा शाखांवर खारी. प्राप्तेषु षोडशे वर्षे गर्धभी अप्सरा येते जरी. ही म्हण माहिती असेल आपल्याला सर्वांना. तू तर लाजवी अप्सरे षोडश दशकोत्तरी. चूक झाली. तू तरी लाजवी अप्सरे षोडश शतकोत्तरी. तू 116 वर्षाचे असू शकशील. नकोच जाणे फुका शोधण्या चिनार काश्मीरी, नकोच तुलना चुकला वाटे कवी कुणीतरी. नावाजले तुला परकीयांनी तमर ए हिंद जरी. अरबी भाषेत अरबांनी त्याला नाव ठेवले तमर ए हिंद. तमर याचा अर्थ खजूर, भारतीय खजूर. म्हणजे अरब बरेचसे आंबट शौकीन सुद्धा असणार. भारतीय खजूर त्याला नाव दिलंय अरबांनी, आणि आपण म्हणतो तो परकी आहे. नावाजले तुला परकीयांनी तमर ए हिंद जरी, उगा बापुडे अश्रू ढाळती परकीय समजून तरी. प्राचीन पूर्वज तुझे पौडले जीवाश्म राणी कितीतरी, तामिळ देशी संरक्षित केले आजही तरुवक्करी. त्या गावाचं नाव आहे तरुवक्करी. अश्वत्थमेकम म्हणून गेले दशचिंचिणीकम पूर्वस्वरी, महाकाय जणू कल्प तरूच तू सांप्रत प्रकटे भुवरी. मला अध्यक्ष केलं असण्याचं आणखी एक कारण असं की अध्यक्षीय भाषण झाल्यावर जायला हरकत नाही. हे फार वेळ थांबू शकणार नाही, बसू शकणार नाहीत, बरोबर आहे ते. आणि आधीच खूप उशीर झाला आहे, मला थोडंसं लवकर जावंही लागेल. पण थोडीशी आता इनर्शिया, बसलोय तर बसावंच वाटतंय, बाकीच्यांचे ऐकावंच वाटतंय, असं थोडंसं करून मी जाण्याचा हा प्रयत्न करेन. धन्यवाद. आपल्याविषयी बोलायचं राहिलंच, शेवटी तोही बोलून घेतो की मगाशी मांदियाळी इथल्या व्यासपीठावरची सांगितली, पण प्रेक्षकांमध्ये रथी महारथी बसलेले आहेत. निरनिराळ्या विषयाचे त्यातले काही माझ्या परिचयाचे चांगले आहेत आणि त्यांच्यासमोर असं बोलायला मला बोलवलं, बोलू दिलं, ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. पण पुन्हा एक वाक्य उच्चारून नंतर पुन्हा तो शब्द उच्चारतो. मी धन्य झालो याविषयी वाद नाही. धन्यवाद. वा, महाजन सरांनी अगदी पहिले तर माझीच दांडी उडवली. त्यांच्याकरता माईकची व्यवस्था वगैरे सगळं नीट केलेलं होतं. पण मी या ठिकाणी येऊ शकतो, मी बोलू शकतो.
ज्यांचा झाडांशी संवाद सुरू होतो त्यांची वय नावाची जाणीव सुद्धा पानासारखी गळून पडते आणि मन हिरवं, तरुण, चिरतरुण, तरुणांनाही प्रेरक ठरेल अशा प्रकारचं कार्य हातून घडतं. हा एका अर्थानं आशीर्वाद महाजन सरांच्या रूपानं आज या पुस्तकाला आणि या समारंभाला मिळालेला आहे. धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करणार आहे, परंतु संचालनकर्ता म्हणून मला वारंवार वेळेची आठवण करून देणं क्रमप्राप्त आहे. श्रीयुत रंजन केळकर सर यांना. अध्यक्ष महाजन सर, प्रमुखवर्ती कानिटकर सर, वैशाली आणि सर्व मान्यवरांना माझा नमस्कार, मनपूर्वक नमस्कार. माझं भाषण फारच छोटं आहे. 3 मुद्दे आहेत, एक भावनिक, एक आध्यात्मिक, एक वास्तविक. 3 मिनिटात संपवायचा प्रयत्न करतो. हवामानाचे बहुतेक घटक आपल्याला दिसत नाहीत. ढग दिसतात, पाऊस पडताना दिसतो, पण हवा, वारा, तापमान, आर्द्रता, वाऱ्याची दिशा, वातावरणाचा दाब काहीच दिसत नाही. पण ते मोजता येतं आणि मोजून कळतं की ते सगळ्या आहेत. पण या सगळ्या अदृश्य घटकात एकच घटक आहे, तो स्पर्श करतो. वारा त्वचेला स्पर्श करतो, मनाला स्पर्श करतो. वाऱ्याची हलकी झुळूक किती आल्हाददायक असते. तो गरम वारा, ज्याला उत्तरेकडे लू म्हणतात, झटका देऊन जातो. आणि तो खट्याळ वारा, माझ्या प्रेयसीचा लाल दुपट्टा हवेत उडवतो आणि तिच्या कपाळावरची ती छोटी बट कानामागे सरतो. आणि दूर उभी असलेली माझी प्रेयसी, तिचा सुगंधी श्वास माझ्यापर्यंत पोचतो. हे झालं वाऱ्याचं भावनिक, काल्पनिक, रोमॅन्टिक विश्व. अजून एक विश्व आहे. एका मुलाखतीत मला विचारलं होतं, सांगा मॉन्सूनला थोडक्यात कसं वर्णन करून सांगा. माझं उत्तर होतं की मॉन्सूनचे वारे फक्त पाऊस नाही आणत, ते आनंद घेऊन येतात, जीवन आणतात. दरवर्षी आषाढस्य प्रथम दिवसे मॉन्सून हजर असतो. मॉन्सून हा आपला आत्मा आहे, नुसता वारा नाही. हे झालं मॉन्सूनचं किंवा वाऱ्याचं आध्यात्मिक विश्व. आणखी एक विश्व आहे वाऱ्याचं वास्तविक, ज्यात आपण राहतो, वावरतो, जगतो. आणि परमेश्वराकडे माझी प्रार्थना आहे की आपल्या देशात असे वैचारिक वारे वहावेत जे आपल्याला एकत्र आणतील, आपल्याला जवळ आणतील, एकत्र करतील. मला हवे सामंजस्याचे वारे, शांतीचे वारे, प्रेमाचे वारे. ही सगळी माझी प्रार्थना आहे परमेश्वराकडे. भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश पंचमहाभूत मानलेली आहेत. पण मातीपासून घडवलेला मनुष्य त्यांच्याशी संवाद साधतो, ही एक कल्पनेची भरारी, त्याच्या पलीकडे काही नाही. आणि मला एवढंच म्हणायचं की आपल्या देशात आज मानवाचा मानवाशी संवाद हवा आहे. ती कल्पना ठीक आहे, पण आपल्या संवाद घडला पाहिजे. दिग्गज लोक मंचावरती आहेत, त्यांना विनंती करतो मी की असा संवाद माणसातला घडवून आणा. आणि आपल्या देशात मला वाटतं आपले प्रयत्न हवे आहेत, ते साकार व्हावेत अशी माझी इच्छा आहे. एवढंच म्हणायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. अगदी नेमक्या शब्दात विविध प्रकारचे वारे. खरं म्हणजे महाजन सरांनी एक सूर छेडला होता आणि तो त्याचा धागा पुढे घेत, म्हणजे तो दुपट्टा वगैरे ते सगळं केळकर सरांनी पुढे वैचारिक वाऱ्यांपर्यंत सर घेऊन गेले. आणि हे खरं आहे, महाजन सरही म्हणाले की इथे बसावंसं वाटतं.
ह्या सगळ्या मंडळींना इथे वैशालीसारख्या म्हणजे तिच्या वयाच्या संपादकीला या सगळ्यांना साधता आलं याचं कारण, ज्याचा उल्लेख केळकर सरांनी केला नाही, तो वारा म्हणजे अहंकाराचा वारा. यांना कोणालाही इतक्या उंचीच्या मंडळींना सुद्धा तो कोणत्याहीच त्या पायदानवर, त्या पायरीवरती स्पर्शू शकलेला नाही. आणि म्हणूनच ही सगळी मांदियाळी या ठिकाणी आहे. यानंतर मी सविनय आमंत्रित करणार आहे श्रीयुत सुधीरजी पांडे यांना. त्यांचा आदर्श मोठ्यांचा थोडा घ्यायला पाहिजे. विषय खूप मोठा आहे, परंतु संवाद या जाणीवेतून काही 1-2-5 मिनटं आपल्याशी संवाद साधावा ही नक्कीच इच्छा माझ्या मनामध्ये आहेच. वैशालीताई माझ्याकडे आल्या आणि त्यांनी मला त्यांचा विषय बोलून दाखवला. त्यांची आणि माझी तशी फारशी काही ओळख नव्हती. नागपूरचे अडोनी म्हणून जे आहेत त्यांच्या मार्फत त्या माझ्याकडे आल्या होत्या. त्यांना माझा संपर्क त्यांच्याकडून मिळाला होता. मी स्वतः तसा एक इंजिनियर माणूस, लोखंडात काम करणारा असं एक व्यक्तिमत्व, मेटॅलर्जिस्ट आहे मी. डॉक्टरेट केली आणि वयाच्या साधारणपणे 56-57व्या वर्षी पैसे मिळवायचे नाहीत या विषयावरती स्वतःला क्रॉस करून माझी आध्यात्मिक वाटचाल सुरू करायचा मी प्रयत्न केलेला आहे. आमच्या गुरूंनी जे पावसचे स्वामी स्वरूपानंद बहुतेक पुणेकरांना माहिती असतील, म्हणजे पुणेकरांच्या विचक्षण बुद्धीतनं नक्कीच न सुटणारं आध्यात्मिक व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर महाराज आणि दुसरे पावसचे स्वामी स्वरूपानंद हे नक्कीच आहेत. त्यांनी आम्हाला एकच सांगितलं, ते मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहे, की कुठलाही संवाद जर आपल्याला घडवायचा असेल तर मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवता, मी तू पण जगन्नाथा, हो हो एकशी तत्वता. संवाद हा एक व्यापार असू शकतो. संवादाचे 2 भाग आहेत. थोडंसं टेक्निकली सुद्धा बघूयात संवाद म्हणजे नेमका काय असतो. कारण संवाद हा जो आपण पाहत असतो हा एक प्रकारे आपल्यामधल्या विकासाचा व्यापार असतो. खूप आध्यात्मिक दृष्टिकोन आहे हा. याच्यासाठी सूक्ष्मात जावं लागेल. कारण मुख्य सर्व अव्यक्त आहे आणि अव्यक्तातनं व्यक्त होणारा संवाद हा ओंकाराच्या जाणीवेतून पुढे येत असतो. आणि ओंकाराच्या पलीकडे जे असतं ते विश्वातीत स्वरूप हे मौन जाणीवेत स्वस्थ असतं, निरंजन जाणीवेत व्यस्त असतं. त्यामुळे मौनातला संवाद हा फार महत्त्वाचा असतो. योगी अरविंद असं म्हणत, पांडेचरीचा उल्लेख केला त्यांनी, पण योगी अरविंद असं म्हणत, मी आणि माताजी वी टॉक्स इन व्हॉल्यूम बट इन सायलेन्स. एवढा मोठा संवादाची जाणीव आपल्यामध्ये तयार करणं आणि आध्यात्मिक विश्वाला एक वेगळ्या वळणातल्या भूमिकेतनं आपल्याला जीवन जगता येणं ही फार मोठी भूमिका मानवाला सिद्ध करावी लागणार आहे. कारण मनाचा व्यापार हा फक्त मानवच करू शकतो. कारण बुद्धीची जाणीव जितक्या विचाराच्या क्षेत्रात आत्म्याच्या जाणीवेपर्यंत पोहोचू शकते तेवढा कुठलाच विचार पोहोचू शकत नाही. म्हणूनच रामदास स्वामी म्हणतात, तस्मात विचार करावा. विचारांचा संवाद फार महत्त्वाचा आहे. म्हणून आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा विचार करत असतो तेव्हा हे संपूर्ण महत्त्वाच्या प्रश्नांना आपण नेहमी बगल देत असतो. म्हणून आध्यात्मिक जाणीवेतून हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण कसं झालं, ज्याच्याशी मी भौतिकात्म संवाद साधत असतो, ती मौनाची जाणीव खरं तर चतुश्लोकी भागवत या भूमिकेतून
ज्याला आपण महाविष्णू म्हणतो, त्यांच्या जाणीवेतून प्रगल्भ झाली आणि तीच पुढे गुरुगीता किंवा वेद या भूमिकेतनं पुढे आली. आणि हे वेद प्रत्येकाच्या आत्म्याच्या जाणीवेत स्थित असतात. म्हणून रेड्याच्या मुखातनं ज्ञानेश्वरांनी वेद वडवले याचं आश्चर्य आपल्याला वाटतं, परंतु ज्ञानेश्वरांच्या जाणीवेतनं ते आश्चर्य खचितच नव्हतं. तो त्यांचा सहज जीवनाचा साहजिक संवाद होता, हे लक्षात यायला पाहिजे. या भूमिकेतून जेव्हा आपण पाहतो तेव्हा योग हा सगळ्या मौनातल्या जाणीवेतल्या संवादाचा भाग आहे. पण व्यक्त शब्दांच्या जाणीवेतून जेव्हा आपण भौतिकात उतरतो तेव्हा भौतिकातलं सुद्धा आध्यात्मिक जीवन ज्या प्रांगणातनं स्थित झालेलं आहे ते प्रांगण म्हणजे योग वासिष्ठ, अष्टावक्र गीता आणि भगवद्गीता या संवादाच्या जाणीवा गुरुशिष्यांच्या जाणीवेतून माणसाने प्राथमिक अभ्यास करावा, तरच आपल्या साहित्य क्षेत्राला नवीन उन्नयनाचे दिवस साध्य होतील. अन्यथा साहित्य फक्त शब्दात बद्ध होऊ शकतं. आपल्या भावना म्हणजे संवाद नव्हे. ईश्वराच्या जाणीवेतून हर एक गोष्टीला बघणं हा संवाद असू शकतो असं मला वाटतं. म्हणून प्रत्येक संवादाच्या जाणीवेत द्वैत अद्वैत या भूमिका असतात. पंच ज्ञानेंद्रियांच्या जाणीवेतून साधला गेलेला संवाद हा सुखदुःख किंवा रागलोप, सुंदर कुरूप, मुलायम खडबडीत, गोड तुरट अशाच कुठल्या तरी देहबुद्धीच्या जाणीवेत अडखळत राहतो, मोडकळीस येतो. जीवनही मोडकळलं जातं, परंतु ईश्वर सापडत नाही, कारण तो शब्दांच्या पलीकडे आहे. त्यामुळे माणसाने याची जरूर जाणीव ठेवावी की आपण जे ईश्वर प्रदिष्ट जीवन आहे ते कुठल्या संवादातनं प्रगल्भ करावं, हा अर्थात ज्याचा त्याचा भाग आहे. परंतु स्पष्ट ज्ञानाची जाणीव आपल्यात अभिव्यक्त करणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे, अशी माझी वैयक्तिक धारणा आहे. अन्यथा ईश्वराने दिलेलं जीवन या व्यावहारिक संवादामध्ये मातीमोल होऊन आपण काळ्याच्या पडद्याच्या आड नक्कीच जाणार आहोत, याची ही जाणीव माणसांनी नक्कीच ठेवावी. म्हणून संवाद हा विषय अत्यंत गहन, अत्यंत सिरियस, आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असावा. म्हणून साधनेचा संवाद हाच प्रमुख संवाद असू शकतो, अशी माझी धारणा आहे. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. श्रीयुत स्वरूप स्वानंद यांनी आपल्या एकूणच कार्यक्रमाचा मूड चेंज केला असं जर म्हटलं तर वावगं ठरू नये. आध्यात्मिक पातळीच्या दृष्टीनं जाणीवेच्या पलीकडे एका अर्थानं शब्देवीण संवादू असा एक साधनेचा संवाद कसा असू शकतो आणि तो आपण कसा साधायला हवा, त्याशिवाय साहित्य हे साहित्य असू शकत नाही, असा एक सुंदर संदेश सुधीरजींनी या ठिकाणी दिला. यानंतर मी आमंत्रित करणार आहे श्रीयुत दिलीप कुलकर्णी यांना. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि मित्र हो, मला वाटतं आज वैशालीताईंना जेवढा आनंद झाला नसेल पुस्तक प्रकाशित झाल्याचा तेवढा मला झालेला आहे. कारण जवळजवळ 4-4.5 वर्ष झाली हा लेख त्यांच्याकडे सुपूर्त केलेला. आणि मला वाटतं एकूण लेखकांपैकी मी एक आहे असं की ज्यानं मागितलेल्या तारखेला लेख त्यांच्याकडे सुपूर्त केला, त्याच्या आधीच दिला असेल कदाचित. आणि त्यामुळे तो केव्हा प्रकाशित होतो याविषयी माझ्या मनात ती उत्सुकता होती. आणि आज खूप चांगल्या तऱ्हेनं या पुस्तकामध्ये हा संवाद मातीशी हा जो लेख आहे माझा हा आलेला आहे या ठिकाणी. सगळ्यात खरं निसर्गाशी एकूण म्हणजे आपण ज्याला म्हणतो पंचमहाभूतांशी संवाद अशी काहीतरी कल्पना मनामध्ये ह्यानंतर आलेली होती की फक्त मातीशी संवाद का. पण असं की सुरुवात म्हटलं मातीपासून होते की सर्वात स्थूल जे पंचमहाभूतांपैकी आहे ते माती आहे. पृथ्वी सगंधा सरसा तथा पाहा असं करत करत आपण शेवटी मग त्या सूक्ष्म अशा आकाशापर्यंत जातो. आणि ते कुठेतरी मनामध्ये आधी कल्पना येते की मातीशी संवाद लिहित असताना पुढे कुठेतरी पाण्याविषयी काही लिहावं,
हवा किंवा वाऱ्याविषयी केळकर लिहितायत, पण मला वेगळ्या तऱ्हेनं काही हवा ह्या विषयाबद्दल लिहावं असं वाटतं. आकाश म्हणजे काय हे अजूनही कळत नाही, पण एक ज्याविषयी काहीतरी अभ्यास करावा असा वाटतो. पाणी आणखीन एक असं पृथ्वीनंतर खरा आप आहे. आणि हा संवाद होण्याकरता मला कुठेतरी चांगलं वाटलं, म्हणजे मलाही लिहिताना खूप आनंद झाला की हा मनामध्ये विषय होता की आपण निसर्गाशी एकरूप झालं पाहिजे, निसर्गाला चांगल्या तऱ्हेनं जाणून घेतलं पाहिजे, या मातीशी आपलं नातं जुळलं पाहिजे. आणि आमच्या सुदैवानं म्हणूया की गेली जवळ 30 वर्ष आम्ही कोकणामधल्या एका खेडेगावामध्ये जाऊन ह्या मातीशी नातं जोडायचा प्रयत्न करतो आणि स्वतःला भाग्यवान समजतो यासाठी. घर त्याकरता मुद्दाम कच्च्या मातीच्या विटांचं बांधलं, भाजलेल्या मातीच्या विटा ह्या कायम निसर्गाची हानी करणाऱ्या असतात, त्या माती भाजायची नाही ह्या एका कल्पनेतनं कच्च्या मातीच्या विटा, त्याला मातीमध्येच त्या मॉर्टरमध्ये बांधलेल्या, त्याला मातीचाच गिलावा, त्यावर शेणाचं सारवण, जमीन मातीची. आणि एकूण सातत्यानं एक खेडेगावात राहिल्यानंतर जो मातीशी आपला संबंध येत असतो, त्यामध्ये मातीशी नातं जोडलं जाणं, त्या मातीमधनं जे काही सगळं होतं निर्मिती, ह्याच्याशी एक आपलं नातं जोडलं जातं. आणि ह्या सगळ्याबरोबर आपण कुठेतरी निसर्गाशी एक जोडलो जातो ह्या मातीच्या माध्यमातनं, असं मला जाणवलं. त्या मातीचा संबंध पाण्याशी आहे, त्या मातीचा संबंध अग्नीशी आहे, त्या मातीचा संबंध वाऱ्याशी आहे, त्या मातीचा संबंध आकाशाशी आहे. सगळी पंचमहाभूतं ही मला वाटतं एकमेकांशी जोडलेली आहे. पण सर्व स्थूल रूप जे आहे माती, हे त्याला अधिक जाणवतं. आणि हे एका बाजूने जाणवणं हा एक त्यातला भाग झाला. दुसऱ्या बाजूनी कुठेतरी त्याच्याशी एकरूप होता येणं, ह्यामधला एक शेवटी उल्लेख केलेला आहे, मी आम्हाला अवश्य सांगावं असं वाटेल की आपण शेवटी हे पार्थिव देह आहे असं आपलं म्हणतो आपण, की माझा देह कसा आहे पार्थिव, पार्थिव म्हणजे पृथ्वीपासून बनलेला तो पार्थिव. पण हा देह जेव्हा संपतो आपला, तेव्हा आपण खरोखरी त्या पृथ्वीशी एकरूप होतो का? नाही. आपण हा देह जाळतो आणि अग्नीशी एकरूप होतो असं आपल्याला म्हणता येईल. शेवटी राख मातीत जाते हा पुढचा आहे. पण बाबा आमटेंनी हा विचार मनामध्ये ठेवून माझं दहन करू नका, माझं दफन करा असं सांगितलं आणि केळीच्या पानामध्ये गुंडाळून बाबा आमट्यांचा देह हा जमिनीमध्ये दफन केला गेला. म्हणजे हा प्रसंग माझ्यावर फार कोरला गेलेला आहे. जी की बाबांचं निधन होण्याच्या खूप वर्षाआधी आम्ही एक दहन की दफन नावाची छोटी पुस्तिका काढली. त्या दहनाकरता इतकी झाडं तोडली जातात आणि माझ्या दहनाकरता मला माझं दहनच केलं पाहिजे, मी हिंदू आहे माझं दहन केलं पाहिजे म्हणत असताना मी किमान तेवढी 4 झाडं तरी आयुष्यभरामध्ये वाढवतो का, हा विचार पण करायला पाहिजे का नाही. म्हणून आम्ही विषय असा मांडला की एक तर तुम्ही 4 झाडं लावलेली असतील तर तुमचं दहन केलं जाईल, अन्यथा तुमचं दफन केलं जाईल. मातीशी वेगळ्या प्रकारे एकरूप व्हा, निसर्गामध्ये तुमचं बायोमास या स्वरूपामध्ये माझा देह तिथे जाईल आणि तो मातीशी एकरूप होईल. कुठेतरी इच्छा मनामध्येही आहे की बाबा आमच्यासारखं जमेल का नाही, कुठं मरीन आपल्याला माहिती नाही, पण ह्या मातीशी एकरूप अंतिमतः तरी पूर्णपणे जे आपल्याला व्हायचं असतं हे आपल्याला होता यावं. हा मातीशी एकरूप होण्याचा भाग आहे. पाण्याशी, पावसाचा त्याचा संबंध येतो. प्रचंड नदीमध्ये आंघोळीला जाणं असेल, पावसाच्या धारांमध्ये भिजणं असेल. गेल्या 2 वर्षामध्ये वाऱ्याचे फार वाईट अनुभव आले, निसर्ग चक्रीवादळ, तौते चक्रीवादळ वगैरे. त्यापूर्वी फयान चक्रीवादळ आमच्या घरात आलं होतं, किती नुकसान करतं, वादळाचा जोर किती असतो, हे सगळं अनुभवताना फार मजा येते. आणि हा एक संवाद जो काही आहे हा इथे एका मातीशी संवाद ह्या रूपानं प्रकट झालेला असला तरी सर्व पंचमहाभूतांशी चालू राहतो. आणि मग त्याकरता एक मात्र आहे, शहर सोडून खेड्यात जायला हवं. शहरात राहून फक्त आपला सिमेंटशी संवाद असतो, डांबराशी संवाद असतो आणि अन्य सगळ्या अशा वाईट गोष्टींशी संवाद असतो. हा कुठेतरी निसर्गाशी संवाद होण्याकरता आपण केव्हा तरी मनामध्ये आपल्याला खेड्यात जावं, मातीच्या, जंगलांच्या, वृक्षांच्या, पाण्याच्या अधिक जवळ जावं, ही इच्छा सगळ्यांनी मनात बाळगावी अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद कुलकर्णी सर. माती या विषयावरती इतकं मूलभूत चिंतन त्यांनी मांडलंय की माती होणं याचा अर्थच बदलून टाकावा की काय, असाही एक विचार या निमित्तानं. म्हणजे मीही खेड्यात राहतो आणि शेतकऱ्यांची अवस्था आणि त्यात माती या विषयावर झालेलं जे दुर्लक्ष आहे त्यातनं सगळे कसे प्रश्न निर्माण झाले त्याच्याशी संबंधित काम मी ज्या दीनदयाल संस्थेचं काम करतोय त्यातनं थोडं थोडं चाललेलं असतं. कुलकर्णी सरांच्या या मातीशी संवादच्या निमित्तानं त्या सगळ्याचा एकदा आठव झाला. आणि या ठिकाणी आता मी आमंत्रित करणार आहे श्रीयुत केशव साठे यांना. नमस्कार. सर्वप्रथम वैशाली देशपांडे यांचं अभिनंदन. काय फॉलोअप घेता तो या, जबरदस्त.
नागपूरचं काहीतरी पाणी वेगळं आहे. माझे खूप नागपूरचे मित्रमैत्रिणी आहेत, ते पुण्यातून इतके मोठे झालेत वेगवेगळ्या क्षेत्रात, तर काहीतरी आहे बाबा त्यात. आणि आमचे आवडते लेखकही नागपूरचे आहेत, महेश एलकुंचवार आहेत, ग्रेस आहेत. संवाद, कम्युनिकेशन, खरं म्हणजे आत्ताचं युग हे विसंवादाचं चालू आहे. म्हणजे आता तुम्ही घरी जाऊन टी व्ही लावलात की तो सुरू होईल, तो वाहिन्यातून होईल, बातम्यातून होईल, ब्रेकिंग न्यूजमधनं होईल. त्यापासून आपण जितके लांब राहू तितका आपला संवाद अधिक घट्ट होईल. मी खरं मास कम्युनिकेशनचा प्राध्यापक आहे, विद्यार्थी आहे, त्यामुळं मास कम्युनिकेशनमध्ये आम्ही नेहमी म्हणतो की संवाद काय, एक रिसिव्हर सेंडर, सर्वात जास्त प्रॉब्लेम आहे तो बॅरियरचा आहे. कारण रिसिव्हर आणि सेंडरमध्ये बॅरियर आलं की कम्युनिकेशन सगळा गोंधळ होऊन जातो. 5 मिनिटात मला कल्पना आहे. मी आमच्या टेलिव्हिजन माध्यमातला कॅमेराचा संवाद कसा असतो ते एक मिनिटात सांगतो. की कॅमेरा आम्ही जेव्हा शूटिंग करतो स्टुडिओमध्ये, तेव्हा मल्टी कॅमेरा शूटिंग करतो, त्या 2-3 कॅमेरे असतात आणि मग पाहिजे तसे शॉट आम्ही कॉल करत असतो प्रोड्युसर. मग तो शॉट घेतला की ती कथा सांगितली जाते. म्हणजे ते एक प्रकारचा संवाद असतो, ते एक प्रकारचं स्क्रिप्ट असतं, ते कॅमेरा सांगत असतं. एकदा असं झालं की BBC ला अल्बर्ट आइन्स्टाईनची मुलाखत होती आणि मुलाखतकार एकदम चटपटीत होता. त्याने अनेक प्रश्न विचारला आणि एक प्रश्न टाकला की अणूचा शोध लावला याचं तुम्हाला वाईट वाटत नाही का? आणि आपण महायुद्धातले सगळे भीषण हे पाहिलेले होते. जवळजवळ 2 ते 3 मिनिटं त्यांच्या चेहऱ्यावर जी विषण्णता आली होती, त्या प्रोड्युसरनी तो शॉट तसाच ठेवला. म्हणजे युजली टेलिव्हिजन प्रोड्युसर शॉट पटकन चेंज करून हा शॉट तो शॉट, पण तो 3 मिनिटाचा शॉट जो होता तो सगळी कथा सांगून गेला, महायुद्धाची कथा सांगून गेला. आणि कसा संवाद एखादा टेलिव्हिजनचा प्रोड्युसर करू शकतो आपल्या प्रेक्षकांशी हे दाखवून गेला. आणखी एक संवादातलं बॅरियर काय आहे त्याचा किस्सा सांगतो आणि थांबतो. मी वाचलेली गोष्ट आहे, मला खूप आवडली होती ती. एका खेड्यामधले लोक नवरा बायको मुंबईसारख्या मोठ्या शहरात येतात आणि शहरात आल्यानंतर त्यांना एका बऱ्या मोठ्या स्कायस्क्रॅपर बिल्डिंगमध्ये राहायला जागा मिळते. 12व्या-13व्या मजल्यावर ते राहत असतात. त्यांच्या समोरच्या बिल्डिंग तर 18, 19, 20 मजल्याच्या असतात. ते नवरा बायको जातात वर, त्या बायकोला खूप ते घर आवडतं आणि बघते इकडं तिकडं, अरे वा केवढं आहे म्हणे, आता आपलं या शहरात, आपण आता या शहराशी मिळून मिसळून जाणार, मजा येणार असं म्हणते म्हणते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ती आपल्या खिडकीतून बघते तर समोरच्या बिल्डिंगमधले वाळत टाकलेले कपडे मळलेले असतात, डाग असतात त्याच्यावर. ती नवऱ्याला म्हणते, अहो पण तुम्ही शहरात आलो म्हणता, इथले लोक किती अस्वच्छ राहत आहेत, धुवायला वाळत टाकलेले कपडे मळलेले आहेत, काहीतरी जाऊन सांगा म्हणे तुम्ही त्यांना एकदा. तर ते म्हणते, अहो त्यांना कसं सांगणार, आपण आता इथं नवीन आलोय. नाही सांगा, हे असं बरोबर नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच. मग तिसऱ्या दिवशी नवरा म्हणतो मी सांगतो. आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा ती सकाळी उठते आणि त्या खिडकीतून, म्हणजे त्या काचेच्या खिडकीतून जेव्हा बाहेर बघते तेव्हा ते कपडे अत्यंत स्वच्छ असतात. ती म्हणते तुम्ही सांगून आलात का, बरं झालं कधीतरी माझं ऐकलत. नवरा म्हणतो मी त्यांना सांगून नाही आलो, मी त्या काचेवरची फक्त धूळ पुसली. आपल्या कम्युनिकेशनमध्ये जी धूळ येते ती जर आपण पुसलो तर कायम आपला संवाद चांगला राहील. धन्यवाद. धन्यवाद साठे सर. हे पुस्तकच खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच कम्युनिकेशनमध्ये असणारे जे अडथळे आहे, बॅरियर आहे, त्यावरची जी धूळ आहे पुसायचं काम निश्चितपणे करणारं ठरेल याची खात्री लेखकांच्या वतीनं आता आपल्या सगळ्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना आलेली असेल. आणि आता ज्यांना आपण या समारंभाचे प्रमुख वक्ते म्हटलेले आहेत ते श्रीयुत मुकुलजी कानिटकर यांना मी मुख्य भाषणाकरता आपल्यासमोर आमंत्रित करतो. धन्यवाद महाविवेक. या प्रकाशन सोहळ्याचे आदरणीय अध्यक्ष श्री द महाजन, मंचावर उपस्थित मान्यवर आणि समोर बसलेले सहलेखक तन्मय, गिरीश, चेतन, मोहनजी, इथे उपस्थित मातृशक्ती आणि बंधू,
प्रमुख वक्ता म्हणून मला 20 मिनिटं दिली आहेत, पण कार्यक्रमाचीच 10 मिनिटं उरली आहेत उशिरा सुरू झाल्यामुळे. विषय तसा फार गंभीर आहे. आपल्या अध्यक्षांनी हसत खेळत सुरू केला आणि साधनेचं असल्यामुळे त्यांनी गंभीर करण्याचाही प्रयत्न केला, पण शेवटी काचेवरची धूळ हटवून गेलेत. त्याच्यामुळे आता मातीत मिळण्याचं कारण नाही. कारण पृथ्वी तत्व जे आहे ते पृथकतेतनं आलेलं तत्व आहे. जिथे सगळं काही वेगळं वेगळं होत जातं त्याला पृथ्वी तत्व म्हणतात. म्हणून दिलीपजी, सिमेंटही शेवटी मातीच आहे. आणि ज्या प्लास्टिकचा आपण घोर विरोध करतो, म्हणजे मी वापरत नाही, फार कमी वापरण्याचा प्रयत्न करतो, पण ज्याचा आपण फार घोर विरोध करतो तेही त्या चिंचेच्या जीवाश्मातनंच तयार झाले. 2.5 लाख वर्षापूर्वी जे जीवाश्म फॉसिल पृथ्वीखाली दाबले गेले त्याच्यातनंच आलेलं आहे प्लास्टिक. म्हणजे शेवटी ती मातीच आहे आणि शेवटी तो निसर्गच आहे. आणि त्याचा हा खेळ जो घातलाय तो खेळ खंडोबा केलाय मनुष्यानं. कारण त्याला स्वातंत्र्य आहे कर्माचं, बाकी कोणाला स्वातंत्र्य नाही. बाकी सगळ्यांना आपल्या नियमाप्रमाणे चालावं लागतं. बाकी सगळ्या प्राण्यांची भोग येऊ नये म्हणून ते आपल्या नियमानं चालतात. निसर्गानं बांधून दिलेले विधिनिषेध पाळतात. त्यांच्यापुढे तेवढं स्वातंत्र्यच नाही, त्यांच्यापुढे तेवढे विकल्पच नाही, पर्यायच नाही. मी नेहमी फार सोपं उदाहरण देतो. शिक्षकांना समजवण्याकरता सोपी उदाहरणं द्यावी लागतात. कुत्र्याला दगड मारलं तर काय करेल कुत्रा? त्याच्याकडे 3च पर्याय आहेत. भुंकेल, पळून जाईल, नाही तर चावेल. चौथा पर्याय नाही. मल्टिपल चॉईस क्वेश्चन नाही आहे कुत्र्याकडे. त्याच्याकरता MCQ करता 4 चॉईस लागतात, ABCD. शिक्षकांना माहिती आहे. तर कुत्र्याकडे 3च आहेत, 3च पर्याय आहेत. चौथा पर्याय नाही कुत्र्याकडे. माणसाकडे तुम्हाला कोणी दगड मारला काय कराल? कॅनॉट आन्सर, उत्तर देऊ शकत नाही. तुमच्याबद्दल विचारतोय, तुमचा स्वभाव तुम्ही ओळखता. तापट आहे का शांत आहे, भित्रट आहे का आक्रस्ताळ आहे, सगळं माहिती आहे तुम्हाला. तरी तुम्हाला कोणी दगड मारला तर काय तुम्ही लगेच विचारणार, मारणारा किंवा मारणारी कोण? फरक पडतो. तेही सांगितलं. मारणाऱ्याचा मूड काय होता, कशाकरता मारलं, त्याचं उद्दिष्ट काय होतं, मला लागलं तेव्हा माझा मूड काय होता, माझं त्या दिवशी कुठे भांडण झालं होतं. अरे सगळं तुम्हाला सांगितलं, अगदी व्यवस्थित पटकथा दिली तुमच्या कॅमेराला, तरी सुद्धा तुम्ही स्वतःबद्दल सांगू शकत नाही की तुम्ही काय कराल. कारण तुमच्या प्रतिक्रियेला स्वातंत्र्य आहे. अनंत संभावना आहेत ज्याच्यामधनं तुम्ही एक पर्याय निवडता आणि आपलं जीवन जगता. आणि हा पर्याय निवडताना, कर्म स्वातंत्र्याचा पर्याय निवडताना, माझं कर्म हे धर्माप्रमाणे असावं. त्याची व्याख्या वेगळी वेगळी. मी धर्म म्हणजे उपासना पद्धती संप्रदाय त्याच्यात नाही, रिलिजन नाही. धर्म म्हणजे कर्तव्य. माझा संवाद मी माझ्या अस्तित्वाच्या प्रत्येक स्तरावरती मी माझा संवाद कसा साधणार याचं जे तत्व आहे त्याला म्हणतात धर्म. आणि त्याच्याप्रमाणे आचरण जेव्हा केलं जातं तेव्हा त्याला म्हणतात चरित्र. आणि असं मग आतबाहेर एक असलेलं असं पारदर्शी चरित्र तेव्हा होतं जेव्हा धर्मानुसार कर्म करायला लागतो. आणि ते धर्मानुसार कर्म करण्याकरता जे दिलं जातं त्याला म्हणतात शिक्षण. ते शिकवायचं. मग ते प्रापंचिक असो का पारमार्थिक असो, दोन्ही गोष्टींमध्ये धर्माप्रमाणे वागता आलं पाहिजे. अर्थ असो का काम असो तो धर्माप्रमाणे झाला पाहिजे. आणि शेवटी मोक्षाकडे जाता आलं पाहिजे. त्याच्याकरता माझं कर्म स्वातंत्र्य, मला जे निवडीचं स्वातंत्र्य मिळालंय, जो चॉईस मला मिळालाय, तो मी वापरणार कसा? मग ते वापरण्याकरता जो विवेक जागृत व्हावा लागतो. प्रत्येक क्षणी निवडायचं आहे ना, क्षणोक्षणी निवडायचं आहे. म्हणजे आपले अध्यक्ष म्हणाले ना, जाऊ का न जाऊ, निवडायचं आहे, निर्णय घ्यायचा आहे. एक मन म्हणतं जावं, दुसरं मन म्हणतं नाही ऐकावं. निवडायचं आहे, कुठली निवड करणार. प्रत्येक क्षणी विवेक. आणि तो विवेक मग कुठनं जागृत होणार? तो विवेक ज्या गोष्टीतनं जागृत होतो त्या गोष्टीला आपण आता आजच्या भाषेत संवाद नाव दिलंय. त्या विवेकाच्या जागृतीचं माध्यम संवाद आहे. त्या संवादाची माध्यमं खूप आहेत. मग त्या संवादातनं विसंवाद होतो का, वाद होतो का, वादविवाद होतो का, वितंडा होतो का, जल्प. आपल्या इथे न्यायशास्त्रामध्ये त्याचं पूर्ण सुंदर वर्णन आहे.
कसा पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष ठेवायचा, काय विचार नाही केला आपल्या ऋषींनी. त्या गौतम ऋषीने इतका सुंदर विचार करून ठेवलाय. स्वतःशी संवाद घालताना सुद्धा आपल्याला लक्षात येतं की कशा प्रकारे ते प्रमाण आपल्या पुढे येतं, कशा प्रकारे आपण स्वतः बाळगलेल्या धारणांना स्वतःलाच पटवून देत असतो. आणि ती सगळी धडपड जन्मभर चालते. का? कारण शिक्षणानं विवेक जागृत केलाच नाही. कारण तिथे सगळा जो वाद चाललाय, आता माझ्या परिचयामध्ये सांगितलं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणं बनवण्यामध्ये आम्ही काही भूमिका केली, भारतीय शिक्षण मंडळ म्हणून केली, मी म्हणून नाही, व्यक्ती म्हणून. पण ती भूमिका करताना प्रश्न हाच, ज्ञानाची दिशा कुठली? बाहेरून आत का आतून बाहेर? फ्रॉम विदिन टू विदाउट और फ्रॉम विदाउट टू विदिन? ज्ञान होतं कुठनं? मग ज्ञानाकरता क्रियापद कुठलं वापरायचं? आजकाल चाललाय शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञानरचनावाद, कन्स्ट्रक्टिव्हिजम. ज्ञानाचं असिम्युलेशन करायचं, नॉलेज गेन करायचं, प्राप्त करायचं ज्ञान. ही सगळी क्रियापदं लागतात का ज्ञानाबरोबर? नाही. ज्ञानाबरोबर एकच क्रियापद लागतं, ज्ञानाचा साक्षात्कार करायचा असतो. आणि तो साक्षात्कार आतून बाहेरच होतो. आणि म्हणून बाहेरून आतमध्ये फक्त काही माहिती, सूचना, इन्फॉर्मेशन ही आतमध्ये टाकल्यानं ज्ञान नाही होत. आणि म्हणून मग विवेक जागृत होत नाही. यंत्र नाही आहे माणूस. किती आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगची गोष्ट केली तरी हा जोवर अनंत पर्यायांचा समुच्चय असलेला मनुष्य आणि त्याचं मन आहे तोवर कुठलंही काम आर्टिफिशियल होऊच शकत नाही. ते सगळं कृत्रिमता त्याच्यातनं निघूनच जाईल. आणि म्हणून तो संवाद साधण्याकरता ती माध्यमं. आणि कुठेतरी कधीतरी अशी मौनातल्या संवादाची क्षमता असलेली माणसं असतात ज्यांना मौनातमध्ये संवाद करता येतो आणि त्यांच्या पुढे बसलेल्यांनाही तशी ती ज्ञानमुद्रा ठेवता येते, जी दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये शंकराचार्य म्हणतात. चित्रम वटतरोर मूले वृद्धा शिष्या गुरोर युवा. वटवृक्षाकारचं सुंदर चित्र पहा. शिष्य वृद्ध आहेत आणि गुरु युवा आहे. ते बसलेले आहेत. गुरुनं चिन्मुद्रा केली, ज्ञानमुद्रा केली. शिष्यांना म्हणलं चिन्मुद्रा करा, शिष्यांनी चिन्मुद्रा केली आणि चारही वेद डाउनलोड झाले. गुरोस्तु मौनम व्याख्यानम. गुरुने मौन व्याख्यान दिलं. शिष्यास्तु छिन्न संशया. सगळे संशय मिटले आणि विवेक जागृत झाला. ती परावाणी. त्या परावाणीचं नाही जमत, मग त्याच्यापुढे पश्यंती वाणी, त्याच्यापेक्षा थोडं खाली आल्यावरती ती नाही जमत तर कमीत कमी मध्यम मनाची वाणी. बोलण्याच्या आधी, बोलण्याच्या मध्ये, त्याच्या पॉजमध्ये, त्याच्या विरामामध्ये, त्याच्या विश्रामामध्ये, त्याच्या गॅपमध्ये कविता बनतेच त्याच्यातनं. कोणीतरी असे आले नाहीत ना आपले ते टेक्निकल संवादवाले, अतुलजी. कोणीतरी असं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटरवाल्यांनी विचारलं आपल्या अविनाशजींसारख्या कोणाला तरी की हे पुस्तक प्रकाशनामध्ये खूप खर्च होतो, इतके म्हणजे कागद इतकं लागतं. आणि मग दिलीपजींसारख्या कोणीतरी म्हणलं असेल कागद म्हणजे झाडं कापता तुम्ही, मग कागदाचा खर्चही वाढतोय आता त्याच्यामुळे ई बुक्समध्ये. पण त्याच्यातही किती कार्बन फुटप्रिंट असतात तो एक वेगळा विषय. पण कागद एवढं का? त्यामुळे तुम्ही या कागदामध्ये इतक्या ठिकाणी इतकं दूर 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 छापता ते चांगलं नाही, आपण एकत्र करून टाकू. त्यांनी कम्प्युटरनी सगळे शब्द एकत्र करून टाकले. वाचता येईल का? अर्थ लागेल का? सगळे अल्फाबेट, सगळे अक्षर मध्ये कुठलीही गॅप न देता लिहिली गेली तर काहीतरी अर्थ लागेल का की फक्त एबीसीडीच वाचणार? शब्दांना अर्थ मिळतो त्याच्या मधल्या मौनामुळं. कुठे स्वल्पविराम द्यायचा, कुठे अल्पविराम द्यायचा, कुठे मोठा विराम द्यायचा, त्याच्यातनं शब्दांचे अर्थ निघतात. कविता ही स्पेसमध्ये असते, आकाशात नसते. कविता शब्दात नसतेच, शब्दांच्या मधल्या मौनात असते. संवाद मौनातच होतो. बोलणारा संवादही मौनातच होतो. हा वैखरीचा संवाद जो आज आपण इथे साधतोय, या कंठातनं पदाघाताच्या आणि प्राणाघातातनं उच्चारित होणाऱ्या शब्दातनं तुमच्या श्रवणेंद्रियाच्या माध्यमातनं हृदयात पोचणारा जो हा संवाद आहे, त्या संवादाचं सौंदर्यही मौनामुळेच आहे. जर का ते मौन दिलं नाही, ते ठेवलं नाही बोलणाऱ्यानं आणि ऐकणाऱ्यानं, तर फक्त बॅरियरच बॅरियर आहेत.
म्हणून संवाद तो मौनातच होतो, आणि मौनात संवाद व्हायचा असेल तर संवाद दुसऱ्याशी करताच येत नाही. यू कॅनॉट स्पीक टू समबडी एल्स. इफ देअर इज अदर्स इन युअर लाईफ, देअर इज नो कम्युनिकेशन. संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो, आणि ज्याला आपण आपलं मानतो त्याच्याशी होतो. या आपुलकीच्या नात्यानं जेव्हा आत्मीयता निर्माण होते आणि जेव्हा त्या स्वमध्ये समोरचा त्या स्वच्या घेऱ्यामध्ये त्या परिधीमध्ये समाविष्ट होतो, तेव्हाच संवाद होतो तुमच्याकडनंही, आणि त्यालाही ऐकू तेव्हाच जातो जो तेव्हा तुमच्याशी आपुलकीनं वागतो. त्याच्या मनामध्ये ती आपुलकी जागृत होते, तेव्हाच तो संवाद होतो. त्याच्यामुळे प्रत्येक संवाद हा आपला आपल्याशीच असतो, पण ते करण्याचा विवेक जागृत करावा लागतो, आणि तो विवेक जागृत करणारं शिक्षण पुन्हा जगामध्ये यावं याच्याकरता भारतीय शिक्षण मंडळ काम करतं आहे. आणि ते काम करण्याची संधी मला संघानं दिली. आम्हाला तर काय, जे काम दिलं मी फक्त कार्यकर्ता आहे, बाकी काही नाही. हा सगळा जो परिचय आहे तो सगळा खोटा आहे. माझा एकच परिचय आहे, मी कार्यकर्ता आहे. जे कार्य दिलं ते करतो. 1998 मध्ये विवेकानंद केंद्राने सांगितलं हिंदी प्रकाशन विभागामध्ये आणि काम करायचं आणि केंद्र भारती सुरू करायचे. लोकांना लिहायला सांगण्याआधी स्वतः लिहिलं पाहिजे म्हणून लिहायला लागलो. केंद्राने सांगितलं म्हणून लिहायला लागलो. मी काही लेखक नाही. आता 16-17 पुस्तकं छापली गेली आणि हजारोनी लेख, ते वेगळी गोष्ट, ते कामाचा पाठ. मी स्वतःला लेखक मानत नाही, मी स्वतःला वक्ताही मानत नाही. हे भाषण देणं माझं काम आहे म्हणून करतो. मी फक्त कार्य करता आहे. आणि कार्य काय आहे? हे कार्य, त्या ज्ञानाची दिशा ठीक करायची. जे 1835 मध्ये झालेलं जे शीर्षासन आहे, ज्या शीर्षासनामुळे विवेक गेलाय, आणि तो विवेक गेल्यामुळे सगळा गोंधळ झालाय, त्या गोंधळाला ठीक करायचं असेल तर परत एकदा ती भारतीय जीवनदृष्टी, ती सर्वसमावेशक जीवनदृष्टी, ती सगळ्यांना आपलंसं करून घेणारी जीवनदृष्टी, आत्मवत सर्व भूतेषुवाली जीवनदृष्टी, ही प्रत्येक माणसामध्ये जागृत करणारं असं शिक्षण पुन्हा एकदा जगाच्या पाठीवर, फक्त भारतात नाही. आम्ही गुरुकुल प्रकल्प सुरू केला. लोक म्हणे गुरुकुल प्रकल्पाचं उद्दिष्ट काय, शेवटचं ध्येय काय, अंतिम गंतव्य काय? मी म्हटलं गुरुकुल प्रकल्पाचं गंतव्य आमचं आहे जगातल्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेला गुरुकुल शिक्षण व्यवस्था बनवणं, हे आमचं लक्ष आहे. त्यामुळे जगाच्या, भारताच्या नाही. म्हटलं भारताच्या तर होईलच, पण भारतापुरतं राहून चालणार नाही, कारण भारताचा जन्मच जगाच्या कल्याणाकरता झालेला आहे. त्याच्यामुळे जगाच्या मानवतेला हा सत्सत विवेक देणारं शिक्षण आणि त्याची पद्धती, पॅडागॉजी, त्याच्याकरता ज्ञान साक्षात्काराची जी विधी आहे, ती जे आपल्या किती अद्भुत आहे. ते काहीतरी उपनिषदाच्या शिक्षावल्लीमध्ये किती अद्भुत सांगितलं आहे. म्हणजे ते जे पूर्व पक्ष उत्तर पक्षवाला आहे, आणि त्या दोघांमध्ये जे संधान आहे, आणि काय संधान होतं, आणि त्या संधानातनं जे निर्माण होते ती संहिता, त्या संहितेला संवाद म्हणायचं. संहिता म्हणजे संवाद. संस्कृतमध्ये संवादाकरता शब्द आहे संहिता. आणि ती संहिता घडून कधी येते? जेव्हा उत्तर पक्ष आणि पूर्व पक्षाच्या मध्ये संधान होतं. त्या पंचमहाभूतांचे त्यांनी अधिज्योतिषमध्ये तेच संधान सांगितलं, आपसंधी. ती संधी होते, त्या संधीच्या निमित्तानं संधान होतं, आणि त्याच्यातनं जे संहिता निघते, ती संहिता म्हणजे ज्ञान. ते पंचमहाभूतांच्या स्तरावरती होतं आणि ते अध्यात्माच्या स्तरावरती होतं. असं ते पंचाधिकरणामध्ये त्या विद्येचं वर्णन करताना तो तैत्तरीय उपनिषदाचा ऋषी आपल्याला सांगतो की संवाद घडल्याशिवाय शिक्षण होत नाही. आणि म्हणून असा संवाद आपण परत एकदा आपल्याशी, आणि आता तुम्ही ऐकताय ना, ऐकताना आपल्याशी संवाद चाललाय तुमचा. प्रत्येकाने उदाहरणं दिली. चिंचेच्या झाडाचा पैठणी का शालू काय भरजरी जी घालत होते आपले अध्यक्ष, तेव्हा तुम्हाला आपल्या आपल्या झाडांची दिसत होते. तुम्ही त्यांचं चिंचेचं झाड नव्हतं पाहत, ही पश्चंती वाणी आहे. तुम्ही तुमचं झाड पाहत होते. हा संवाद नेहमीच आपला आपल्याशी होत असतो. म्हणजे संवाद हा कधीच दुसऱ्याशी होऊ शकत नाही. म्हणून आपला आपल्याशी संवाद हाच संवादाचं खरं रूप आहे. त्या आपलेपणा वाढवत जावा लागेल, आणि मग विश्वात्मके देवे होतं. आणि मग विश्वात्मके देवे झालं की पसायदान जो जे वांछिल तो ते लाहो होऊन जातं. असा वाग्यज्ञ या पुस्तकाच्या निमित्तानं आपण घडवून आणला. त्याच्याकरता संपादक, प्रकाशक, लेखक आणि तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. आपण सगळे या सोहळ्याचे साक्षी बनलो आणि त्यानिमित्तानं आपण सगळे धन्य झालो. म्हणून उगीच वादविवाद न घालता, धन्यवाद न देता, धन्यामह असा शब्द मी वापरला.
आपण सगळेच धन्य झालेलो आहोत आणि त्या धन्यतेचा अनुभव करून आपला संवाद आणखीन सुसंवादी हो एवढीच प्रार्थना. धन्यवाद मुकुलजी. आपण या कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यात आता पोहोचलेलो आहोत. मुकुलजींनी म्हटल्याप्रमाणे थोडा कार्यक्रमाला उशीर झाला हे खरं आहे, पण कार्यक्रम वेळेत संपतो आहे हेही तितकंच खरं आहे. आणि त्यासाठी ज्यांच्यामुळे हे शक्य झालं त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करणं हेही या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मला वाटते ते केलं पाहिजे. संवाद आपुलाची संवाद आपणाशी या पुस्तकाचं प्रकाशन आणि सखा आत्मसंवाद या ध्वनी पुस्तकाचं लोकार्पण या दोन्ही एकत्रित सोहळ्याकरता अध्यक्ष म्हणून श्रीयुत श्रीद महाजन सर या ठिकाणी लाभले. त्यांनी अत्यंत चांगली सुरुवात केली आणि त्याचं एक सुंदर अध्यक्षीय मनोगत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं. त्याबद्दल त्यांच्याबद्दल बरोबरीने श्रीयुत रंजन केळकर सर, श्रीयुत सुधीरजी पांडे, श्रीयुत दिलीपजी कुलकर्णी, श्रीयुत केशव साठे, श्रीयुत मोहन शेटे, श्रीयुत गिरीश रांगणेकर, चेतन जोशी, अन्मय कानिटकर आणि मुकुलजी कानिटकर या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. या ऑडिओ बुक हे जे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे त्या ऑडिओ बुकमध्ये आपण बघितलं असेल तर त्या सखा आत्मसंवाद या पुस्तकातले जे बहुतांश लेखक आहे त्यांचं अगदी स्वतःच्या आवाजात ते सगळं ध्वनिमुद्रण झालेलं आहे. ज्यांचं ते शक्य होऊ शकलेलं नाही तो त्यांचाच आवाज आहे असं वाटावं अशा पद्धतीनेही झालेलं आहे. आणि या ऑडिओ बुकचे सगळे लेखक अनिल अवचट, अच्युत गोडबोले, अविनाश धर्माधिकारी, लेफ्टनंट जनरल बी.टी. पंडित, आशिष मुजुमदार, किरण पुरंदरे, मिलिंद मुळीक, रामदास पळसुले, विष्णू मनोहर, निरुपमाताई देशपांडे आणि उमेश झिरपे यांच्याही सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. व्हॉइसओव्हर आर्टिस्ट जे या सगळ्या ऑडिओ बुकचे होते त्यात अनंत कान्हो, अमित वझे, अनिरुद्ध दडके, राजेश दामले, उदय थत्ते, गणेश इनामदार, शिवरंजनी रेकॉर्डिंग स्टुडिओचे ओंकार केळकर, स्टोरी टेलचे मीडिया पार्टनर आणि झंकार स्टुडिओचे सत्यजित पंगू यांच्याही प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. हा सोहळा या ठिकाणी जो संपन्न झालेला आहे त्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटी तिथले सर्व कर्मचारी, या कार्यक्रमाशी संबंधित सगळे लेखक, श्रोते, या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं वृत्तपत्राशी जो संबंध येतो ते वृत्तपत्र, त्यांचे प्रतिनिधी, संपादक या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे स्टोरी टेलचे श्रीयुत प्रसाद मिराजदार, सुधीर गाडगीळ मगाशी आलेले होते ते, मान्य बाळासाहेब, या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि मुख्य म्हणजे ज्यांचं नाव घेतलं नाही त्यांनी हा जो मौन एका अर्थानं संवाद आपला आपल्याशी पूर्ण कार्यक्रमभर आपला चाललेला होता त्या सर्वांच्याही प्रती कृतज्ञता व्यक्त करून स्टोरी टेल हे जे अस्मी गंमत कट्टा आहे त्याचं हे जे आपलं प्रोजेक्ट अस्मी चॅनल आहे ते आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं. ती घंटी वगैरे वाजते काय ते सगळं. आणि हे पुस्तक बाहेर उपलब्ध आहे तेही घ्यावं, त्याच्या आधीचंही घ्यावं. अन्यही पुस्तकं आहेत ते आपण घेताच आहात, पुन्हा एखादं दुसऱ्याला द्यायसाठी का होईना ते जरूर घ्यावं अशी या ठिकाणी विनंती करतो. सर्वांच्या प्रती पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करून हा कार्यक्रम संपला असं महाजन सर घोषित करू. परवानगी घेतली आहे त्यांनी म्हटलेलं आहे तेव्हा सर्वांना धन्यवाद. बाहेर पुस्तकाला डिस्काउंट पण आहे. बाहेर आपल्या काही चहापान ते पण करता येईल. इथे नसलं तर बाहेर आणखी.